पहिल्या दिवशी मी संभाजी महाराजांच्या विषयी बोललो, त्यानंतर वासुदेव बळवंतांचं स्मरण केलं. शौर्याचा, धैर्याचा, स्वातंत्र्यनिष्ठेचा तोच अंश आणि तीच धग ज्यांच्या अंगी आहे अशी काही माणसं त्यांच्या नंतर झाली. बदलत्या काळाच्या संदर्भामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा एकदम वेगळ्या प्रकारे अवतीर्ण झालं असंही दिसून येतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्या मालिकेमध्ये शोभून दिसतील असे होते, पण स्वातंत्र्यवीर हे बॅरिस्टर झाले, ते महाकवी होते, प्रतिभावंत होते, अभ्यासक होते, एक महापुरुष होते. त्यांचं व्यक्तिमत्व हे तसं स्वातंत्र्यनिष्ठ महापुरुषाचंच होतं. आधुनिक शिक्षणाचा लाभ झाल्यामुळं आणि विद्या व्यासंग घडल्यामुळं सावरकरांचं व्यक्तिमत्व हे थोडंसं भिन्नत्वानं उठून दिसतं. सावरकरांच्या जीवनामध्ये काही प्रधान निष्ठा होत्या आणि त्या निष्ठा म्हणजे सावरकर. त्या सावरकर म्हणजे काही निष्ठांचा समुच्चय, निष्ठांची प्रणाली, निष्ठांचा आकृतिबंध. या निष्ठा वजा केल्या तर सावरकर मागे राहत नाहीत आणि त्या निष्ठा निस्संदिग्ध होत्या. त्यामधली त्यांची पहिली निष्ठा जी होती ती स्वातंत्र्यनिष्ठा, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाटेल ते अग्निदिव्य करावं, पण स्वातंत्र्य हे संपादन करावं. या भारतामध्ये जो जो कोणी जन्माला आला आहे त्याचा प्रधान धर्म किंवा स्वधर्म स्वातंत्र्यप्राप्ती हाच असू शकतो, अन्य कोणताही नाही. आता ही निष्ठा खरोखर आली कशी? कारण माणसाला उपजत बुद्धीनं हे सगळं समजेल असं नाही. सावरकरांचं वक्तृत्व अमोघ होतं, ते विद्यासंपन्न होते. बालपणीच त्यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर स्तिमित झालेले परीक्षक म्हणाले, हे भाषण आहे उत्तम, पण बहुतेक या मुलाचं ते नसावं, कारण इतक्या लहानपणी इतकं चांगलं भाषण मुलाला कसं काय करता येईल. यावरती सावरकर लगेच म्हणाले की तुम्ही उद्या ज्ञानेश्वरीचं वाचन सुद्धा थांबवाल, की ज्ञानेश्वरांनी इतक्या लहानपणी हा ग्रंथ लिहिलाच कसा. मी प्रत्येक माणसाला तुमचं वय प्राप्त होईपर्यंत त्यानं गप्प बसावं आणि त्याचा विकास थांबावा, ही तुम्हा वडीलधाऱ्यांची जी अपेक्षा ती खरं नियतीच्या न्यायाला सोडून आहे, हे त्यांनी तिथेच त्या परीक्षकाला ठणकावलं. म्हणजे कधी कधी मुलं ही परीक्षकावर मात करण्या इतपत बुद्धीनं प्रगल्भ असतात, आजही ती आहेत अशी माझी श्रद्धा आहे. त्या लहानपणापासूनच हा मुलगा तसा थोडासा चलाख आणि चोखंदळी होता, जाणकारी होता आणि फणा वर करावा, फुत्कार करावा, विरोधकाचा परिहार करावा आणि मार्ग शोधित राहावं असं त्यांना नेहमी वाटत असे. महापुरुषांना उद्देशून जे म्हटलं जातं की धबधब्याप्रमाणे वाट कोणाला न विचारता पुढे जात राहणं हा त्यांचा धर्म असतो. तो धर्म सावरकरांच्या जीवनामध्ये दिसतो. मी सावरकरांना पाहिलं होतं, त्यांची भाषणं ऐकली होती. 2-2 लाख लोकांच्या सभेपुढं सावरकरांच्या सारखा गगनभेदी वक्ता कुठल्या पद्धतीनं बोलतो हे मी त्यावेळी ऐकलं होतं. मी कृतार्थ झालो होतो. म्हणजे मराठी भाषेमध्ये असणाऱ्या सामर्थ्याचा प्रत्यय जर कोणा एका व्यक्तीमुळं मला प्रथम आला असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वामुळं आणि भाषणामुळे. म्हणजे हा भाग्याचा भाग आहे. मी गांधींच्या प्रार्थनेला गेलो होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यानं ऐकली होती आणि सावरकरांना पाहिलंही होतं आणि ऐकलंही होतं. आजच्या पिढीच्या वाट्याला या गोष्टी येत नाही, म्हणून गतकालामधल्या काही नामवंतांच्या चरित्रकथा विद्यार्थ्यांना ऐकवण्याचा मोह पडतो, की जे मी डोळ्यांनी पाहिलं आणि बुद्धीनं अभ्यासलं त्यातला काही भाग जर तुमच्यापर्यंत आला तर कदाचित त्यानं तुम्हाला सुद्धा स्फूर्ती मिळू शकेल. तर ज्या भगूर गावी त्यांचा जन्म झाला ते गाव अजूनही तसं अतिशय लहान आहे. त्यांचा वाडा हा मात्र ऐतिहासिक वाटावा असा आहे. त्या वाड्यामध्ये काही दालनं होती. एका दालनामध्ये ऐतिहासिक काही वस्तू होत्या, पेशव्यांनी दिलेली पालखी होती, ढाल तलवारी होत्या. एका दालनामध्ये सावरकरांच्या वडिलांचं ग्रंथालय होतं. दामोदरपंत सावरकर हे स्वतः विद्याव्यासंगी होते, जुन्या काळचे पंडित म्हणायला हरकत नाही, आणि त्यांचं पाठांतर विलक्षण होतं. सांपत्तिक स्थिती बरी होती आणि जीवनात हव्यास फारसे नव्हते, त्यामुळं जागेवरती राहून सुद्धा ते सुखानं जगू शकत होते. त्या घरामध्ये ते फिरत असताना, स्नान करीत असताना, नंतर पुन्हा स्नानगृहाच्या बाहेर पडले असताना मुखानं काहीतरी सतत ते गुणगुणत असत, म्हणत असत. त्यांचं पाठांतर फारच मोठं होतं. या पाठांतराचा परिणाम सावरकरांच्यावर झाला. वडील काहीतरी म्हणत असत आणि हा मुलगा ऐकत असे आणि पुन्हा मनाशी गुणगुणत असे. म्हणजे मराठी भाषा ही नादवती आहे, गुणवती आहे याचा साक्षात्कार बालपणी त्यांना झाला.
अर्थात ऐकल्यामुळं कान तयार होत गेला, मनही तसं प्रगल्भ होत गेलं. हा फायदा वडिलांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांना झाला. आपल्या कुटुंबामध्ये असे वडील आपल्या मुलांना लाभण्याची शक्यता किती आहे हे आपण आपल्यावरून ठरवू शकतो. एकदा दासबोधाला सुरुवात केली मी अखंडितपणे दासबोधच ते म्हणत राहत असत आणि त्याचा परिणाम त्या मुलावरती होत असत. त्याहीपेक्षा आपले वाडवडील लढवय्ये होते, आपल्याला पालखीचा मान होता आणि आपले वडील आजोबा हे सारे हातामध्ये तरवार निसंकोचपणे धारण करणारे होते. ही गोष्ट सुद्धा सावरकरांना अतिशय आवडत असे. त्यांच्या घरावरती एकदा दरोडा पडला. वस्तुतः दरोडेखोरांना सुद्धा कळायला हवं की कोणाच्या घरावरती दरोडा घालावा किंवा नको, पण हल्ली दरोडेखोर सुद्धा बेभान झाले आहे. त्या काळी सुद्धा ते तसेच असतील की जिथं पुस्तकाव्यतिरिक्त काही नाही तिथे कशाला आपण जायचं. पण हा दरोडा हा जेव्हा घालण्यात आला त्यावेळी हातामध्ये तरवार घेऊन त्यांचे वडील दामोदरपंत दरोडेखोरांना परतवण्यासाठी मोठ्या निर्धारानं पुढे गेले. त्यांनी छातीचा कोट केला. एक ब्राह्मण माणूस हातामध्ये तरवार घेऊन अट्टल गुन्हेगारांना परतवण्याची हिंमत दाखवतो हे बघितल्यानंतर गुन्हेगार सुद्धा थरारले. म्हणजे त्यांनी अर्थात तेव्हा सोय नव्हती, पोलिसांना फोन वगैरे काही केला नाही, कारण त्यामध्ये वेळ जाण्याचा आणि दरोडा पुरा होण्याचा फार मोठा संभव असतो. म्हणून त्यांनी सतत जागरूक आयुष्यात दाखवली, जे धैर्य दाखवले. आता आपले वडील हे इतके धीट आहेत, या प्रकारचं धैर्य त्यांनी दाखवलं, याचा परिणाम मुलांच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रसंग आल्यानंतर माणसानं लढायचं असतं, लढा द्यायचा असतो. हा संस्कार सावरकरांच्यावरती झाला. म्हणजे लढवय्याचं प्रीत हे त्यांना बालपणी कळलं आणि पंडिताचं पांडित्य, विद्वत्ता आणि बुद्धीची प्रखरता म्हणजे काय हे सुद्धा त्यांच्या वडिलांमुळेच त्यांना समजलं. पुढे शिक्षणाच्या निमित्तानं ते नाशिकला गेले. नाशिक हे तसं तीर्थक्षेत्र आणि विद्वानांचं माहेरघर मानलं जात असे. फार थोडा काळ ते नाशिकमध्ये होते. ज्या शाळेमध्ये ते शिकत होते त्या शाळेमध्ये एक कवी प्रकृतीचे शिक्षक होते आणि सावरकरांचा त्यांना अभिमान वाटत असे की हा मुलगा बुद्धिमान आहे, देखणा आहे, अभ्यासू आहे वगैरे. तर एके दिवशी या मुलाला मध्येच उठून ते म्हणाले की अरे आज मला तुझ्या आडनावाचं रहस्य कळलं, ते मला सांगण्याचा मोह अनिवार्य होतो, सांगतोच तुला. बाकीची मुलं सुद्धा चकित झाली की एकदम एका मुलाला त्याच्या आडनावाचं रहस्य तासाला सुरुवात करण्यापूर्वी सांगण्याचा मोह एवढा सरांना अनिवार्य व्हावा, याचं रहस्य तरी काय. पण ते म्हणाले हे बघ, तुला सावरकर का म्हणायचं, तर पडत्या काळामध्ये ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तो सावरकर होतो, एवढं तू लक्षात ठेव. म्हणजे आता या मुलाला असे गुरुजन भेटावेत हा सुद्धा किती आनंदाचा भाग आहे. सावरकरांचं एक मित्रमंडळ होतं, त्यात कवी गोविंद होते, त्यांचे मोठे बंधू होते, इतर काही मित्र होते आणि सगळी मुलं त्या वयात सुद्धा फक्त देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करीत असत. पुढे सावरकर शिक्षणाच्या निमित्तानं पुण्याला गेले आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकू लागले. पुण्यामध्ये असताना आणि पुण्याला जाऊन पोहोचण्यापूर्वी सावरकरांच्या उमलत्या बुद्धीचं संस्करण करणाऱ्या दोन शक्ती महाराष्ट्रामध्ये होत्या. एक होते लोकमान्य टिळक आणि दुसरे होते शिवराम महादेव परांजपे. परांजप्यांचं काळ या नावाचं पत्र तेव्हा चालत होतं आणि परांजप्यांचे अग्रलेख काळातील निवडक निबंध म्हणून या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेले. परांजप्यांची लेखणी अत्यंत धारदार होती आणि सावरकर हे न चुकता काळ या पत्राचा अंक वाचत असत, अग्रलेख वाचत असत. तेवढी लेखणी परांजप्यांची प्रभावी होती, लोकमान्यांची सुद्धा प्रभावी होती. लोकमान्य हे तर चारित्र्य संपन्न असे देशभक्त होते, तेही विद्यासंपन्न होते. पण परांजप्यांचं आकर्षण काही काळ सावरकरांना फार वाटलं. याचं कारण त्यांची भाषा. दहिवेली या नावाच्या गावी, कर्जत जवळ असणाऱ्या गावी वक्तृत्व स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये सावरकर सहभागी झाले. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. त्या संयोजकाने त्यांना विचारलं की बाळ, आम्ही तुला बक्षिसाची म्हणून काही रक्कम देऊ इच्छितो, तुला काय दिलं असतं आवडेल. त्यावर त्याने एवढंच सांगितलं की काळ हे पत्र मला वर्षभर मिळत राहील, एवढी तुम्ही व्यवस्था केली की पुरे आहे, मला काहीही नको, तुम्ही परस्पर वर्गणी भरा. म्हणजे सावरकरांच्या आवडीनिवडी कशा होत्या. सावरकर म्हणाले मला फक्त या भाषा प्रभूचं नित्य दर्शन हवंय. आणि काळाचे अग्रलेख ते वाचत असत, कधी मोठ्यानं वाचत असत, कधी मुखोद्गत करीत असत. त्यांनी आत्मकथनात म्हटलंय माझ्या ज्ञानावर, माझ्या भाषेवर, माझ्या संस्कृतीवर शिवराम महादेव परांजपे यांचा फार मोठा प्रभाव पडलाय.
मग आता एखादा हिरो आयुष्यात भेटणं हा सुद्धा मला वाटतं काही नियतीचा संकेत म्हणा किंवा भाग्याचा भाग म्हणा, पण तो असावा लागतो. आज आमच्या डोळ्यापुढं की खरोखरच शेवटी ज्यांचं अनुकरण करावं अशी माणसं तरी आहेत कुठे. मी स्वतः गांधीजींचं हरिजन आणि यंग इंडिया यामधले अग्रलेख वाचत होतो, काही वेळा पाठही करत होतो. त्या काळी या प्रकारचं लेखन होत होतं. हा भाषेवरचा संस्कार, देशभक्तीवरचा संस्कार हा वेगळा होताच, की मुळातच ते देशभक्त होते, स्वातंत्र्यनिष्ठ होते. पुण्यामध्ये शेवटी स्वदेशी चळवळ अशी पसरू लागली. वंगभंग ही दुर्घटना घडली, बंगालची फाळणी झाली आणि देशभर एक क्रांतीचा वणवा हा भडकला आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करणार, घेतलं तर राष्ट्रीय शिक्षण घेणार, इंग्रजांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाणार नाही, अशा विचारांची एक वावटळ उठली. त्यावेळी सावरकरांनी पुण्यामधल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक मला वाटतं मोर्चाच काढला, एक मोठी मिरवणूक काढली आणि विदेशी कपड्यांची होळी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही हे विदेशी कपडे वापरणार नाही, जाडे भरडे आमच्या देशामधल्या सामान्य लोकांनी तयार केलेले कपडे आम्ही वापरू, विदेशी कपडे वापरणार नाही आणि जिथे कुठे दिसलेच तर त्यांची होळी करू. तर या निदर्शन प्रसंगी लोकमान्य टिळक आणि परांजपे हे सुद्धा त्यांच्या बरोबर होते. तेव्हा ते युवकांचे नेते म्हणून प्रसिद्धीला आले होते आणि टिळकांना सुद्धा मोठं कौतुक वाटायचं, काय छान बोलणारा हा मुलगा आहे. कॉलेजमध्ये शिकत होता आणि म्हटलं तर पोरवयाचा सुद्धा म्हणता येईल का तो लहान होता, पण हा मुलगा त्या निदर्शनाचं नेतृत्व करत होता. आणि आज ज्याला आम्ही संभाजी पूल म्हणतो, त्या पुलाच्या पुढे असणाऱ्या, तेव्हा अर्थात वस्ती नव्हती, मोकळ्या मैदानावरती एक सभा भरली आणि त्या सभेत अनेकांची भाषणं झाली. एक होळी करण्यात आली आणि शिवरामपंत परांजपे एक विदेशी कपड्याचा कोट हातामध्ये घेऊन बोलत होते, हाच तो कोट जो इंग्लंडमधून आला आणि इथलं द्रव्य घेऊन गेला आणि आमच्या कलावंतांना ज्यांनी उपाशी ठेवलं, हाच तो कोट. अर्धा तास नुसतं हाच तो कोट या विषयावर ते बोलत होते आणि शेवटी त्यांनी त्या होळीमध्ये तो नाट्यमय पद्धतीनं फेकला. याचाही परिणाम सावरकरांच्यावर झाला, त्यांच्या वक्तृत्वावर झाला. मी असंही बोलता येतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्या दोघांच्या भाषणानंतर सावरकरांनी केलेलं भाषण इतकं प्रभावी झालं की लोकमान्य टिळक त्याला म्हणाले की बरं झालं तू थोडा उशिरा जन्माला आलास, तुझ्या तेजस्वी वक्तृत्वामुळं लोक तुझ्या भोवती जमा झाले असते आणि मला कार्यकर्ते शोधावे लागले असते. पण सावरकरांनी या प्रकारचं दिव्य केलं याबद्दल कॉलेजनं त्यांचं कौतुक कुठल्या शब्दात केलं तर सावरकरांना 10 रुपये दंड करण्यात आला, आणखी वसतिगृहातून त्यांचं नाव कमी करण्यात आलं. अर्थात त्या काळच्या प्राचार्यांना असं का करावं वाटलं माहीत नाही. सरकार विरोधी कारवाया करणारा मुलगा, कदाचित त्याच्यामुळं संस्थेवर ठपका येईल आणि सरकारकडून मिळू घातलेलं संभाव्य अनुदान कदाचित मिळणार नाही या भीतीपोटी असेल, पण ते घडलं होते खरं. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लगेच अग्रलेख लिहिला, हे आमचे गुरुच नव्हे, की देशावर प्रेम करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं मुक्तपणे आपल्या देशभक्तीचा आविष्कार केल्याबद्दल त्याला दंड केला जातो आणि वसतिगृहातून त्याला हाकून दिलं जातं. हे जर गुरूंकडून घडत असेल तर त्यांना गुरु म्हणता येणार नाही, हे आमचे गुरुच नव्हे. तर त्या अग्रलेखाला सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली. अर्थात सावरकरांचा दंड विद्यार्थ्यांनी वर्गणी करून भरला आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या मित्रांनी केली. कारण फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकर कॅम्प या नावाचा एक गट होता. तो सावरकरांच्या भोवती सदोदित असायचा. सावरकर कॅम्प म्हणजे काही करती माणसं लहानपणापासून 5-25 लोकांचा एक मेळावा, एक गट, एक जथा, एक दिंडी आपल्याबरोबर ठेवतातच, कारण त्यांच्या भोवती ती माणसं जमा होतात. आणि सावरकर दर रविवारी किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी असं दूरवर सहली काढत, पण त्या पायी असत. सिंहगडावर गेले आणि त्याने तानाजीचा पोवाडा लिहिला. बाजीप्रभू आणि तानाजी हे त्यांचे आवडते वीर, त्यांच्यावरही त्यांनी लेखन केलं. तर शिवाजी महाराजांची त्यांनी एक आरती लिहिली आहे. त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी शिवप्रभूंची आरती केली जात असे आणि कार्यक्रमाची समाप्ती होत असे. ज्याला आपण स्वतंत्रते भगवती हे गीत म्हणतो आणि आज ते सर्वार्थानं लोकप्रिय झालं आहे, तर ही सावरकरांची कविता ते इंटरच्या वर्गात असताना त्यांनी लिहिली आहे. म्हणजे आज भारतभर स्वतंत्रते भगवती हे गीत गायलं जातं, ते कॉलेजच्या दुसऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिहिलं. हे खरंही वाटणार नाही, परंतु हा माणूसच मुळात अपवादभूत होता.
मग इतरांची परिमाणं आणि सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेत असताना वापरात येणारी परिमाणं यामध्ये तफावत ही राहणारच। सावरकर हे महाबुद्धिमान होते, प्रतिभावंत होते आणि ही जातीवंत प्रतिभा होती। त्यांचं काव्यलेखनही तेव्हा होत होतं। अर्थात सावरकर हे कॉलेजमध्ये जाण्याच्या बेतात असताना घरामध्ये लग्नाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आणि त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं की मी क्रांतिकारक आहे, क्रांतिकारकांनी लग्न करू नये असं माझं मत आहे। आमच्या गळ्याला कधीही तात लागेल आणि फाशीच्या तख्तावर सुद्धा प्रसंगी चढावं लागेल, अशा स्थितीत बायका मुलं अशी दुःखी कष्टी दशेमध्ये ठेवणं हे बरं दिसणार नाही, म्हणून मी लग्न करणार नाही। माझं जीवन हे एका क्रांतिकारक आहे। पण कोठूर या गावी राहणारे त्यांचे एक मामा होते। त्या मामाने या मुलाची समजूत घातली आणि सांगितलं की अरे, देशाच्या सौभाग्याची विवंचना वाहणाऱ्या तुझ्यासारख्या देशभक्ताला एखादी सौभाग्यवती असावी असं आम्हाला वाटतं। शेवटी चांगल्या लोकांनाच पत्नी लाभणं आवश्यक आहे, कारण त्यांचा वारसा हा त्याच्यामुळे शक्य आहे। त्या नको त्या लोकांना वारसदार भेटतो आणि तू मात्र असाच बालब्रह्मचारी राहायचा म्हणतोस, असा विचार करू नकोस। समाजात चांगल्या मुली आहेत आणि जरा तू विचार कर। त्यांची समजूत घालण्यात आली होती आणि जवाहर संस्थानचे दिवाण भाऊसाहेब चिपळूणकर यांची कन्या ही शेवटी त्यांची पत्नी झाली, पुढे त्या माई म्हणून प्रसिद्धीला आल्या। अर्थात सावरकर हे PA झाले आणि लॉच्या अभ्यासासाठी मुंबईला गेले। एवढ्यात त्यांच्या वाचनामध्ये इंडियन सोशॉलॉजिस्ट या नावाचं इंग्लंडमधून निघणारं एक साप्ताहिक असं त्यांच्या समोर आलं, त्यांच्या वाचनात आलं। कोणीतरी त्यांचं लक्ष वेधलं की इंग्लंडमध्ये एका संस्थेनं काही भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप अशी जाहीर केलेली शिष्यवृत्ती, शिवाजी शिष्यवृत्ती असं तिचं नाव आहे। ज्यांचं देशावर प्रेम आहे आणि देशासाठीच आपलं जीवन समर्पित करण्याची ज्यांची तयारी आहे, अशा युवकांना लंडनमध्ये राहून अधिक अभ्यास करता यावा आणि विभिन्न देशामधल्या देशभक्तांची प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधता यावा, यासाठी ही शिष्यवृत्ती होती। म्हणून ज्याच्या पात्रतेविषयी मनामध्ये संदेह नसेल असा कोणीही युवक जर दिसला तर आम्ही त्याला ती शिष्यवृत्ती देऊ। तर ही जाहिरात वाचल्यानंतर सावरकर लगेच लोकमान्यांकडे गेले आणि म्हणाले, मला लंडनला जावं असं वाटतं आहे आणि तिथे पुढचा अभ्यास करावा, फक्त माझी शिफारस तुम्ही कराल का? श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार सिंगजी राणा हे या शिष्यवृत्तीचे खरे जनक होते। त्यांच्या मनातली ही कल्पना होती। श्यामजी कृष्ण वर्मा हे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते, संस्कृतचे अभ्यासक होते। इंग्लिश मराठी डिक्शनरी तयार करीत असताना संस्कृतचा एखादा चांगला अभ्यासक भारतातून माझ्याकडे आपण धाडाल का, अशी विनंती मोल्सवर्थ साहेबांनी लंडनमधून काही भारतीयांना केली। तेव्हा श्यामजी कृष्ण वर्मांना पाठवण्यात आलं। ते तिथं गेल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठाचे BA झाले आणि त्याच विद्यापीठात संस्कृत शिकवू लागले। मग शेवटी एक मदतनीस म्हणून गेलेला माणूस पण तिथे जाऊन तो मोठा झाला आणि मग त्याला असं वाटू लागलं की माझ्यासारखीच गुणवान मुलं भारतात असतील, तेव्हा त्यांनाही आपण खरं मदत केली तर किती बरं होईल। भारतातून फ्रान्समध्ये गेलेले, इंग्लंडमध्ये गेलेले, अमेरिकेमध्ये गेलेले अनेक देशभक्त होते आणि या देशभक्तांच्या मनात हा विचार नेहमी येत असे। तेव्हा तिथलं वातावरण हे स्वतंत्रतेला अतिशय पोषक होतं आणि आज सुद्धा आहे। म्हणजे परदेशातून आलेल्या लोकांना विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य त्या देशात होतं, अध्ययन स्वातंत्र्य त्या देशात होतं। म्हणून तिकडे लोकांचा ओढा होता की इथे इंग्रज सरकार हे घरादारावर वरवंटा फिरवत होतं, पण या सरकारचं मूळ स्थान जे इंग्लंड, तिथे प्रत्येक नागरिकाला हे स्वातंत्र्य होतं। म्हणजे इकडे अधिकारी म्हणून जे आले ते इतके वाया कसे गेले हे कळत नाही। नाहीतर खरं इंग्लंडमध्ये न्यायालये ही सुद्धा जगदविख्यात न्यायालये मानली जातात आणि कायद्याचा आणि घटनेचा मान राखावा तो इंग्रजांनी असा त्यांचा लौकिक। परंतु इथे आल्यानंतर मात्र त्यांचे अधिकारी आपल्या देशाचा इतिहास विसरून या देशाच्या खडत्या इतिहासाला पायबंद घालण्याचा निष्ठुर प्रयत्न करीत होते। त्या सावरकरांनी लंडनला जावं असं टिळकांना वाटलं, त्यांनी शिफारस केली, त्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली। तेवढ्यात सगळं भागणार नव्हतं, सासऱ्यानेही त्यांना सहाय्य केलं। त्यानंतर जव्हारच्या महाराजांनी त्यांना काही मदत केली आणि तुम्ही अवश्य जा असं सांगण्यात आलं आणि सावरकर हे लंडनला गेले।
लंडनमध्ये गेल्यानंतर राहायचं कुठे, तर या श्यामजी कृष्ण वर्माने इंडिया हाऊस म्हणजे भारत सदन या नावाची एक वास्तू बांधली होती की जिथे भारतातून गेलेले विद्यार्थी हे राहू शकतील. एक वसतिगृह, एक वाचनालय असं त्याचं रूप होतं. आणि सावरकर तिथे जाऊन राहिले. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी काय करावं, तर भारतामध्ये असताना सावरकरांच्या जीवनामध्ये खरं तिकडून आलेला एक हिरो होता आणि तो म्हणजे जोसेफ मॅझिनी. यंग इटली या नावाच्या राष्ट्रभक्तांची एक संघटना स्थापन करणारा आणि विच्छिन्न झालेला इटली हा सांधून स्वतंत्र करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा जोसेफ मॅझिनी हा सावरकरांचा हिरो झाला. आणि म्हणून लंडनला गेल्यानंतर त्यांनी मॅझिनीचं आत्मचरित्र आणि राजनैतिक लेख हे संपादित करून अनुवादित करून प्रसिद्ध करायचे असं ठरवलं. मॅझिनीवर त्यांचं एवढं प्रेम होतं की जोसेफ मॅझिनीचं हे सारं साहित्य जेव्हा मराठीतून प्रसिद्ध झालं तेव्हा सावरकरांनी त्याला लिहिलेली प्रस्तावना, या प्रस्तावनेची महाराष्ट्रामध्ये पारायणं होत होती. मॅझिनीची तुलना त्यांनी समर्थ रामदासांशी केली की शेवटी विरक्त वृत्तीचे काही युवक संघटित करून राष्ट्रकल्याणाचा मंत्र जपणारे दोन भिन्न राष्ट्रातले भिन्न कालखंडातले पुरुषोत्तम त्यांची तुलना त्यांनी केली आहे. त्यात ते म्हणतात की इटलीमध्ये जन्माला आलेल्या रामदासाला मॅझिनी असं म्हणतात आणि महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मॅझिनीला समर्थ रामदास म्हणतात. ही तुलना करण्यासाठी दोघांचंही साहित्य आणि जीवन याचा पूर्व परिचय असला पाहिजे. सावरकरांना तो होता आणि ती तुलना यथार्थच होती. कारण समर्थाने सुद्धा त्यांच्या परीनं हे काम केलं. ती प्रस्तावना आज सुद्धा समग्र सावरकर साहित्य मिळतं, पण जोसेफ मॅझिनी चरित्र साहित्य खंडही मिळतो. त्याची प्रस्तावना तरी मोठ्यानं वाचावी, घराघरात वाचली जावी असं मला वाटतं. इतकी ती अलौकिक अप्रतिम आहे. तर हे लेखन हे तिथे जाऊन त्यांनी केलं. मग हे साधारण 6 साली तिथे गेले. एवढ्यात 1907 साली एक घटना घडली आणि तिचे पडसाद दूरवर उमटले. इंग्लंडमधल्या लोकांनी 1857 साली भारतीय स्वातंत्र्य समराचा बिमोड केला. कारण ते बंड समर यशस्वी झालं नाही आणि शेवटी त्याला बरोबर 50 वर्ष झाली. त्या ब्रिटिशांना 50 वर्षापूर्वी मिळालेला जो विजय होता त्याची अर्धशताब्दी साजरी करण्याची कल्पना काही लोकांच्या मनात आली आणि त्या शताब्दीचा भाग म्हणून त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य समरावरती आधारित एक नाटक बसवलं. मोठा समारंभ त्यांनी केला की आम्ही अजिंक्य ठरलो आणि भारताला नेस्त नाबूद केलं आणि सारे देशभक्त हे शेवटी कितीही इरेला पडले तरी ते पराभूत झाले, कारण आम्ही इंग्रज होतो, ते भारतीय होते. त्या नाटकामध्ये एक लहानसं नाटक, झाशीच्या राणीची टवाळी, नानासाहेबांची टवाळी, जो कोणी भारतीय देशभक्त होता त्याची टवाळी, हा प्रकार होता. हे बघितल्यानंतर भारतातून तिथे गेलेली जी मुलं होती ती अस्वस्थ झाली. ती सावरकरांना भेटली आणि म्हणाली की हे काय चाललंय. ताबडतोब तात्यांनी सांगितलं की हे होऊ देता कामा नये. याच्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे 1857 साली प्रत्यक्षात काय घडलं हे जगाला कळलं पाहिजे. म्हणून शेवटी की 1857चे स्वातंत्र्य युद्ध या नावाचा एक ग्रंथ सिद्ध केला पाहिजे, तरच हे जगाला कळू शकेल. आणि म्हणून शेवटी सावरकरांनी त्या कार्याला वाहून घेतले आणि तिथे ब्रिटिश लायब्ररीमध्ये आणखी अन्य काही ग्रंथालयामध्ये जेवढे म्हणून संदर्भ ग्रंथ उपलब्ध होते ते सारे वाचून काढले. आणि मग त्यांनी शेवटी 1857चं स्वातंत्र्य समर हा आपला ग्रंथ लिहिला. सांगोपांग अशी त्यामध्ये चर्चा आहे. आणि तेव्हा भारतानं दिलेला जो लढा होता ते स्वातंत्र्य युद्ध होतं. हा लढा सामान्य कोटीतला नव्हता. हे उत्तम रीतीनं त्यांनी त्याचं विवेचन केलं. आणि हे का, तर नाहीतर हे गैरसमज जगभर प्रसृत होत राहतील, ते दूर झाले पाहिजे. आणि यासाठी दिवसाकाठी 15 तास, 16 तास, 18 तास सावरकर संदर्भ ग्रंथ चाळत असत, वाचन करीत असत, लेखन करीत असत. शेवटी याचं हस्तलिखित छापण्यासाठी, त्याला ग्रंथरूप देण्यासाठी त्यांनी भारतात धाडलं. पण भारतामध्ये कोणीही ते छापायला तयार नव्हतं, कारण भीती वाटायला लागली आपलं काय होईल. आणि जोसेफ मॅझिनीवरचा हा पहिला ग्रंथ भारतामध्ये पालखीत घालून लोकांनी त्याची मिरवणूक काढली आणि उघडपणे त्याची पारायणे केली. याचा परिणाम इंग्रजांच्यावर फार झाला होता.
आता जर हे स्वातंत्र्य युद्धाची कथा भारतीयांना कळली तर कदाचित पुन्हा दुसरा उठाव होईल, याच्यावर बंदीच घातली पाहिजे हा विचार इंग्रजांच्या मनात होता. म्हणून शेवटी त्याचं हस्तलिखित त्यांनी एका स्नेहांकिताकडे कौशल्याने पाठवलं. त्यांनी प्रयत्न केला की या प्रेसमध्ये त्या प्रेसमध्ये इथे 10 पानं तिथे 10 पानं छापता येतील का. हे शक्य होईना. त्यांनी शेवटी ते हस्तलिखित परत इंग्लंडला पाठवलं. मग सावरकर विचारात पडले की आता इथे देवनागरी लिपी तर नाही, छापून कुठे घेणार. तर VVS अय्यर या नावाचे त्यांचे एक मित्र होते. ते तामिळनाडूमधून आलेले होते, पण तेही क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांनी या पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद केला आणि हे पुस्तक डेन्मार्कमध्ये छापून घेण्यात आलं आणि तेच छापून नंतर मग ते जगभर प्रसिद्ध झालं. या पुस्तकाची एक आवृत्ती भगतसिंगांनी काढली होती आणि त्यानंतरची आवृत्ती सुभाषचंद्र बोसांनी काढली होती. असा त्या पुस्तकाला लोकविलक्षण इतिहास आहे. अशी पुस्तकं या देशात आहेत हे तरी लोकांनी विचारात घ्यायला हवं. जेव्हा सुभाषचंद्रांना आपल्या सैनिकांचं मार्गदर्शन करावं वाटलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय हा उद्घोष तर त्यांच्या कंठातून मुखातून त्यांनी बदवलाच, पण त्यातल्या काही अध्ययनशील लोकांना सांगितलं की एक चांगली भगवद्गीता स्वातंत्र्याची गीता मी तुम्हाला देणार आहे आणि ती गीता म्हणजे सावरकरांचा हा ग्रंथ. हे प्रेम हे वीरांनी वीरावर करावं. सावरकर आणि सुभाषचंद्र यांची गाठभेट झाली होती. सुभाषचंद्र हे जवळजवळ 11 वेळा तुरुंगात गेले होते आणि जेव्हा सावरकरांना भेटायला आले तेव्हा सावरकरांनी एवढंच सांगितलं की आता वेड्यासारखे तुरुंगामध्ये अडकून पडू नका, भूमिगत राहा, दूर जा, पण गजाड राहू नका. तुमचं पौरुष, तुमचा पराक्रम, त्याचा हा उपमर्द आहे, त्याची प्रतारणा आहे, तुम्ही कुठेही असे अडकून पडू नका. आणि मग नेताजींचं सीमोल्लंघन घडलं ते त्यानंतर मोठ्या कुशलतेनं त्यांनी ते केलं. शिवाजी महाराज हे दोघांचेही हिरो होते. आग्र्याहून सुटका हे प्रकरण नेताजींनी अनेक वेळा वाचलं होतं आणि सावरकर हे त्यांचे स्फूर्तिदाते होते. त्या सावरकरांचं हे कार्य हे तिकडे चालू होतं. भारतामध्ये सुरुवातीला मित्रमेळा आणि त्यानंतर मग अभिनव भारत या नावाची एक संघटना त्यांनी स्थापन केली. म्हणजे शेवटी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित लढा द्यायचा, प्रसंगी सशस्त्र लढा द्यायचा, हे ब्रीद स्वीकारून अनेक व्यक्ती एका निशाणाखाली आल्या आणि त्याला अभिनव भारत हे नाव त्यांनी दिलं. त्यांचे बंधूही त्यात होते. त्याचं काम भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात बाबाराव हे त्यांचे बंधू करत होते आणि स्वतः सावरकर इंग्लंडमध्ये ते काम करत होते. हे काम दोघेही बंधू आपापल्या परी करीत असताना मध्येच एक विघ्न आलं. बाबाराव सावरकरांना सरकारने हे काम केल्याबद्दल जन्मठेपेची सजा दिली. का तर सरकार विरोधी प्रचार करणाऱ्या संघटनेचे तुम्ही अध्वर्यू आहात. ही गोष्ट इंग्लंडमधल्या युवकांना कळल्यानंतर ते पुन्हा अस्वस्थ झाले की हे आम्ही सहन करणार नाही. यावर उपाय काय? यावर उपाय एकच, काही इंग्रज अधिकाऱ्यांना जरब बसावी यासाठी सरळ त्यांच्यावरती अगदी गोळी चालवणं या व्यतिरिक्त उपाय असू शकत नाही. आणि त्याच्यासाठी आता पुन्हा आणखी शिक्षण घ्यायची वेळ आली तरी आम्ही ते घेऊ. म्हणून पिस्तूलं जमा करणं, नेमबाजी करणं, बॉम्ब्स तयार करणं याचाही त्या मंडळींनी 6 महिने अभ्यास केला की बॉम्ब्स केले पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावर ते सुद्धा टाकावे लागतील, आपल्या देशात पिस्तूलं पाठवली पाहिजे आणि शेवटी पिस्तूल तयार कसं करायचं, बॉम्ब्स तयार कसे करायचे, म्हणजे अभ्यास हा याने बाजूलाच ठेवला आणि फक्त स्फोटक रसायनं तयार करण्याची विद्या अभ्यासण्यासाठी सेनापती बापट या नावाने पुढं प्रसिद्धीला आलेले पारनेरचे बापट हे तेव्हा लंडनमध्ये होते. सावरकरांची त्यांची मैत्री जमली आणि सावरकरांनी त्यांना सांगितलं, बापट तुम्ही पॅरिसला जा आणि शक्य झाल्यास रशियाला जा आणि बॉम्ब्स कसे तयार करायचे त्याचे मॅन्युअल तयार करा, आपणाला त्याची गरज आहे. अरविंदांचं लाईफ डिव्हाइन मराठीत अनुवादित करणारे सेनापती बापट हे प्रज्ञावंत होते. त्यांना विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली होती. इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी ते लंडनला जाऊन राहिले होते, पण त्यांच्याही अंगात हा देशभक्तीचा संचार होत असे आणि त्यांना हे पटलं की रडगाणं गाऊन काही उपयोग नाही, आपल्याही मनगटात शक्ती आहे आणि आपल्याही रक्तामध्ये काही सळसळ आहे हे कळलं पाहिजे. म्हणून त्या अभ्यासाला ते लागले. इकडे मदनलाल धिंगरा हा एक पंजाबी युवक, तो सावरकरांचा मित्र. तो सावरकरांना म्हणाला, तात्या मी तुला सांगतो काय करायचं, मलाही थोडी माहिती आहे. आणि त्या इंडिया हाऊसच्या मागच्या बाजूला एका खोलीमध्ये ही मंडळी
स्फोटक रसायनं तयार करण्याचा उद्योग करू लागला. त्यातला एक प्रसंग असा की एक स्फोटक असं आता अधिक आणखी यापेक्षा उष्णतामान वाढलं तर लगेच त्याचा स्फोट होण्याची शक्यता होती. म्हणून ते भांडं खाली उतरणं गरजेचं होतं, पण जवळ सांडशी नव्हती. म्हणून सावरकर म्हणाले, अरे खाली खाली उतरावं लागणार आहे. हा धिंगरा शांतपणे पुढे गेला आणि त्यानं दोन्ही हातांनी उतरलं. काही त्याला वाटलं नाही त्याचं. हा धिंगरा हा अधूनमधून गाणी गायचा. कुठली? त्यावेळी सिनेमा वगैरे नसेल, पण जरा छान दिसतात, एखादी लावणी सुद्धा म्हणायचा. मोकळा होता. त्या काही लोक त्याला डिवचायचे, धिंगरा देशभक्तीच्या गोष्टी सांगतोस आणि तू ही असली गाणी गातोस, रंगेल गाणी गातोस, काय शक्य आहे तुला देशभक्ती करणं? त्यावर तो म्हणाला, देशभक्ती करण्यासाठी काय लागतं ते मला सांगा, आणि ते माझ्या अंगी आहे किंवा नाही ते तपासून घेण्याचा मार्ग सांगा, किंवा ती परीक्षा तुम्ही घ्या. तर त्यातले एक गृहस्थ म्हणाले, धिंगरा, जर खरंच तू मर्द असशील तर एक कसोटी आहे की एक सुई आम्ही घेतो आणि तुझ्या तळहातावरती टेकवतो आणि वरून आर पार जाईपर्यंत आम्ही ती दाबत राहतो किंवा ठोकत राहतो. जर तुझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले नाहीत तर तू देशभक्त, खरा क्रांतिकार. आणि अक्षरशः त्यानं हात पुढे केला आणि ती सुई चांगली टणक असली पाहिजे, ती जोरात अगदी दाबून दाबून आर पार काढली. धिंगरा शांत होता. काय हे पोलाद कुठं निर्माण झालं कळायला मार्ग नाही. या धिंगरानं शेवटी एके दिवशी एक पिस्तूल घेऊन कुठल्या ते एका समारंभाला भारत मंत्र्याचा सचिव म्हणून काम करणारा कर्झन व्हायली याचा भर सभेमध्ये मुर्दा पाडला. तो एवढ्यासाठी की भारतीय जिवंत आहेत, कोणालाही धराल, कोणालाही पकडाल, कोणालाही काळ्या पाण्याची शिक्षा द्याल, हे चालवून घेतलं जाणार नाही. भारतात तर 100% भारतीयच आहेत, पण इथले भारतीय सुद्धा, विखुरलेले भारतीय सुद्धा शेवटी फणावर करते. आणि बरेच लोक हादरले, सैरावैरात धावले. हा काय प्रकार आहे? पण त्याच्यावर काय नाही आणि पळून जाण्याचा प्रयत्न नाही, लपवा छपव नाही, काहीही नाही. शांत चित्तानं त्यानं सांगितलं, हे मी ठरवून केलं, कोणाचा सल्ला घेतला नाही, मला हे करावं वाटलं म्हणून मी हे केलं. त्याला फाशीची शिक्षा झाली, ती सुद्धा त्यानं शांतपणे पत्करली. मला हे करायचंच होतं, माझ्या देशाची यथाशक्ती सेवा करण्याचा माझा मार्ग होता, मला फाशीची खंत नाही, भीती मुळीच नाही. ही परवाची माणसं आहे. आता माणसं माफीपत्रावर सह्या ताबडतोब देतात. कधी कधी बातमी येते त्यांनी अटक करवून घेतली, म्हणजे ती करून घ्यावी लागते हल्ली. सकाळी खाऊन पिऊन बाहेर निघतात, उपोषणाला बसतात, अटक करून घेतात आणि पुन्हा यांना घरपोच केलं जातं. असे पिळाचे देशभक्त आपल्या आढळात येतात. परंतु धिंगरा हे पोलाद वेगळं होतं. आणि सावरकरांच्या भोवती जी माणसं होती ती सगळी ही अशी होती. सावरकर पुढं आजारी पडले आणि मग प्रकृती खरं आता सुधारायची कशी, कारण पैसे नाहीत. वाचन, चिंतन, लेखन, भाषण चालूच आहे. सावरकरांची भाषण अतिशय प्रभावी होत. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी सावरकरांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत की सावरकरांचं भाषाप्रभुत्व, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं वक्तृत्व यानं अनेक लोक प्रभावित होत असत. सावरकर हे मराठीतून उत्तम बोलतच असत, पण इंग्लिश वक्तृत्व सुद्धा अमोघ होतं, कारण इंग्लंडमध्ये काय मराठी बोलता येणं शक्य नव्हतं. आणि हे सांगणारे आपले पहिले गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी तेही तेव्हा त्या काळी तिथे होते. तर असं या व्यक्तीचं मोठेपण हे लोकांच्या लक्षात येत होतं. पण शेवटी शरीरावर काही अन्याय घडतो, खाण्यापिण्याची आबाळ होते, परदेशात हे राहणं. मग कुणीतरी वेल्स परगड्यामधल्या एका आरोग्यधामात सावरकरांना काही काळ नेऊन ठेवलं. दरम्यानच्या काळात इंडिया हाऊसमध्ये जे काम चालतं त्यावरती सरकारची टेहळणी सुरू झाली. म्हणून श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा हे देशभक्त पॅरिसला जाऊन राहिले. म्हणून सावरकर काही काळ पॅरिसला जाऊन राहिले. आरोग्यधामातून बरे झाले आणि पॅरिसला गेले. पण इकडे जॅक्सन साहेबाचा, म्हणजे नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा अनंत कान्हेरे नावाचा मुलगा आणि देशपांडे या नावाचा त्याचा मित्र, आणखी एक मित्र होता, त्यांनी त्या कलेक्टरचा खून केला. तोही या रागाच्या भरातच की बाबांना तुम्ही सजा फरमावता हे आम्ही सहन करणार नाही. आणि त्याचा परिणाम की इकडे खून, तिकडे खून, अधिकाऱ्याचा खून आणि इंग्रज अधिकाऱ्याचा खून. तर याचा अर्थ असा की आता आपले पाश आवळण्याची वेळ आलेली आहे असं सरकारला वाटू लागलं. आणि यामध्ये हे युद्ध अकराळ विक्राळ रूपामध्ये कदाचित पुढे येईल असंही वाटू लागलं. दोन्ही बाजूने ही तयारी सुरू होती. सावरकरांना
काही काळ त्यांनी पॅरिसमध्येच राहावं अशी विनंती करण्यात आली, कारण पॅरिसचा कायदा वेगळा होता. त्यामुळे तिथं अधिकच स्वतंत्रपणे काही गोष्टी करता येत होत्या. म्हणून काही देशभक्त इंग्लंड सोडून पॅरिसला गेले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वत्रयीचा शोध ज्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये लागला, ती राज्यक्रांती जिथे घडली त्या भूमीचं आकर्षण अनेकांना कदाचित वाटलं असेल. ती मंडळी तिथे राहील. पण सावरकर मात्र मनातून अस्वस्थ झाले की भारतात धरपकड चालू आहे, इंग्लंडमध्ये तेच सारं घडतंय. अशा वेळी आता आपण नेमकं काय करायचं? म्हणजे सावरकर अभ्यास करीत होते. त्यांनी बॅरिस्टरीची परीक्षा दिली होती. त्यांना पदवी द्यायची किंवा नाही याचा विचार चालू होता. न देण्याचाच निश्चय त्यांनी केला होता, कारण ह्या पदव्या देणं घेणं हे शेवटी त्या संस्थांच्या हाती होतं. 1911 साली एक पदवी त्यांना काहीतरी विद्यापीठाकडून, मुंबई विद्यापीठाकडून, परीक्षा अगोदरच दिली होती, पण त्यांनी ते प्रमाणपत्रासाठी जो अर्ज दाखल करायचा तो उशिरा केला आणि त्यामुळे ती पदवी थोडी त्यांना उशिरा मिळणार होती. परंतु दरम्यान सावरकर हे क्रांतिकार्यामध्ये सहभागी होतात हे कळल्यानंतर मुंबई विद्यापीठानं सुद्धा सावरकरांना BA ची पदवी दिली नाही. परीक्षा उत्तीर्ण झाले होते, LLBला नावही घातलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये पदवीदान ज्याला म्हणतात ते विद्यापीठानं केलं नाही. पण हे केलं कधी? तर जेव्हा नागपूर विद्यापीठानं, पुणे विद्यापीठानं त्यांना सन्माननीय D.Litt ही पदवी दिली, तेव्हा मुंबई विद्यापीठानं आपला निकाल जाहीर केला आणि सावरकरांची BA ची पदवी दिली. हे काही विद्यापीठांचे निकाल किती उशिरा लागावे म्हणजे बोधच घडत नाही याचा. मग काही गरज होती का? सावरकर काय पदवी मागायला गेले होते का की बा द्या मला, मी अमुक एक पदवी संपादन? पण काही विनोद काही विद्यापीठांकडून घडतात. ते थोडं विद्यापीठाने सुद्धा विनोदी असावं असं मला वाटतं, कारण नाहीतर ती टिकणार नाहीत. पण हा फारच मोठा विनोद या मंडळींनी केला. तर सावरकर शेवटी अस्वस्थ झाले आणि सावरकर हे या सर्वांचे नेते आहेत, स्फूर्तिदाते आहेत, स्वातंत्र्य चळवळीचे प्रवक्ते आहेत, हे सरकारच्या लक्षात आलं. म्हणून आता यामध्ये एकच मार्ग आहे की शेवटी सावरकरांनाच हद्दपार करणं, त्यांच्यावर खटला भरणं, त्यांना कैद करणं, त्यांना जगडबंद करणं हा एकच मार्ग आहे. म्हणून शेवटी सावरकरांच्यावरती शेवटी खटला भरण्यासाठी आता तो भरायचा कुठे? पण पहिल्यांदा अटक तर केली पाहिजे. फ्रान्समध्ये तोपर्यंत काहीच करता येणं शक्य नव्हतं आणि खरं सावरकरांनी फ्रान्स सोडायला नको होता. पण माझे मित्र काय करत असतील, माझ्या अभिनव भारताचे कार्यकर्ते काय करत असतील, म्हणून सावरकर त्यांना सांगितलं जात असताना सुद्धा पुन्हा लंडनला गेले आणि तिथे गेल्याबरोबर स्टेशनवर ते उतरले एवढ्यात साध्यात पेहरावात असणाऱ्या एक पोलिसाला त्यांना मिठी मारली आणि दुसऱ्या 2 पोलिसांनी त्यांना हातकड्या घातल्या आणि मग तेही कितीच तयारीचे लोक होते आणि सावध होते की सावरकरांना कुठल्याही परिस्थितीत आता मोकळे ठेवायचं नाही. पण असे भाषण करीत राहतील, लोक जागरण करीत राहतील, इंग्लंडमधली प्रजाच कदाचित आपल्यावर उलटेल, तेव्हा नको. भारतातून केवळ वक्तृत्वाच्या बळावरती इंग्लंड अमेरिकेमधल्या लोकांना हलवणारी माणसं केली हे सुद्धा नवल आहे. नामदार गोखले होते, स्वामी विवेकानंद होते, सावरकर होते. म्हणजे जगप्रसिद्ध वक्ते जगाला पुरवण्याचं काम भारतानं केलं. हे भारताचं महिमान खंडित होऊ नये असं मला वाटतं. हे आमच्या विद्यार्थ्यांनी हे मनावर घ्यावं आणि हे व्रत पुढे चालवावं. अनुकरण करायचंच झालं तर या तेजस्वी पुरुषोत्तमांचं करावं. आणि शेवटी हा वक्ता, ही याची प्रतिभा, तर आपण याला बंदिवान केलं पाहिजे. ते केलं. आता पुढे खटला चालवायचा तो कुठे? खरं इंग्लंडमध्ये चालवायला हरकत नव्हती, पण इंग्लंडमध्ये कदाचित न्यायालयांच्या भीतीमुळं आपणाला सावरकरांचे हाल करता येणार नाहीत, म्हणून तो खटला भारतात चालवण्याच्या तयारीने त्यांना अगदी बेड्या घालून भारतात आणण्याचा निश्चय केला आणि एका बोटीमध्ये त्यांना बसवण्यात आलं. आता सावरकरांच्या हातापायामध्ये बेड्या, अशा स्थितीमध्ये हा सारा प्रवास ते करतात. पण तरी सभोवताली काय घडतंय याकडे त्यांचं लक्ष होतं. माणसं काय बोलतायत हेही त्यांना कळत होतं. फ्रान्समधल्या मार्सेलस या बंदरामध्ये ही बोट काही काळ थांबणार होती. यंत्रात काहीतरी बिघाड निर्माण झाला होता. तो कप्तान बोलत असल्याचं त्यांनी ऐकलं. त्यांनी मनाशी निश्चय केला की ही बोट जास्त काळ जिथे थांबणार असेल तिथे या बोटीतून आपण बाहेर पडायचं. अर्थात हातापायामध्ये बेड्या असल्या तरी सुद्धा शेवटी बाथरूमला जाताना त्या काढून ठेवल्या जात असत. म्हणून सावरकरांनी असं निमित्त केलं. मार्सेलसला ती बोट थांबली आणि फ्रान्सचा किनारा अगदी जवळ होता की शेवटी जो कोणी अधिकारी होता
देखभाल करणारा आणि पाळत ठेवणारा त्याला सांगितलं की मला टॉयलेटला जायचं. मग त्याला मोकळं करण्यात आलं आणि ते आत गेले. आणि आत गेल्यानंतर त्याने अगोदर विचार करून ठेवला होता की असा एक मोठा कुलाकार होता, त्याला छिद्र म्हणता येणार नाही, पण मोठं अशी एक जाळी थोडी होती, पण हाताने बाजूला करता येईल इतकी ती नाजूक होती. त्या पोर्थहोलमधून बाहेर पडायचं असं त्याने ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यातून ते बाहेर पडले. म्हणजे अगदी अंग त्यांना फार दाबून, म्हणजे मुळात ते तसे लुकडे सुकडेच होते, पण तरीसुद्धा चापून चोपून कशी तरी काया आत घुसवून ते असे वाघबीळ म्हणतात तसला तो प्रकार, त्याच्यातून बाहेर पडले आणि त्यांनी समुद्रात उडी घेतली. ही उडी घेतल्यानंतर अर्थात कदाचित 5-1 मिनिटं कोणाचं लक्ष गेलं नसेल, पण एक मनुष्य आकृती अशी चाललेली आहे, एक डोकं वरती दिसत आहे, लाटा उठत आहेत आणि एक जीव तरंगतो आहे. हा काय देवमासा तर नसेल, जरा विचार करतायत एवढ्यात शेवटी हे दार फोडून पाहण्यात आलं तर आत सावरकर नाही, म्हणजे सावरकरांनीच ही उडी घेतली ही या मंडळींच्या लक्षात आलं. आणि मग त्यातल्याही काही मंडळींनी उड्या घेतल्या. किनारा जवळ होता. सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्यावरती उतरले. त्यांना एक वाहन करून भरधाव वेगानं जायचं होतं, कारण त्यांचे काही मित्र होते तिथे, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते, त्यामुळे वाहन करता आलं नाही. असेच उघड्या अंगानं ते धावत होते. तो चौकात एक पोलीस दिसला. त्याला ते म्हणाले, अरे मला जरा आश्रयाची गरज आहे. तर तो पोलीस असतो, मागून पळत येणारा दुसरा कोणी इंग्लिश पोलीस होता. त्या दोघांचं संगनमत जमलं आणि दोघांनी मिळून हाताने धरून अगदी फरफटत सावरकरांना परत त्या बोटीमध्ये नेऊन ठेवलं. जर सावरकरांचे मित्र भेटले असते, खरं तसा विचार होता, अगोदर त्यांनी कल्पना दिली होती, काही मिनिटांचं अंतर पडलं, मादाम कामा वगैरे आल्या देखील, पण कुठेतरी काही मिनिटांचं अंतर, इतिहास सुद्धा काही मिनिटांसाठी मागे पुढे किती सरकतो हे बघण्यासारखं आहे. इतिहासाचं पंचांग हे वेगळंच असतं. पुन्हा सावरकरांना कैद करण्यात आलं. भारतामध्ये त्यांना आणलं. या तुरुंगामध्ये ठेवून त्या तुरुंगामध्ये ठेवून हा खटला चालवायला सुरुवात कर. तर त्यावर ते काही रोमहर्षक प्रसंग की शेवटी बॅरिस्टर बॅप्टिस्टा हे सावरकरांचं वकीलपत्र घेऊन उभे होते. आणि सावरकर काय, श्री अरविंद घोष काय, देशावर प्रेम करणाऱ्या माणसाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न हा आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून गुन्हा ठरू शकत नाही, अपराध ठरू शकत नाही. सावरकरांची चूक काय आहे? आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे एवढा एकच विचार फिरून ते मांडत आहे. काही लोकांनी काही लोकांचा खून केला असेल, तो त्या व्यक्तिगत पातळीवर त्याचा विचार करता येईल, पण सावरकरांना त्यामध्ये कशासाठी ओढायचं आणि ओढलं तरी पुरावा किती, हे सगळं चालू होतं. पण सरकारने हे ठरवलं होतं की सावरकरांना किमान जन्मठेप. पण सावरकरांच्यावर 2 खटले भरण्यात आले होते आणि 2 खटल्यांची स्वतंत्रपणे जन्मठेप देण्यात आली होती. म्हणजे 2 जन्मठेपीची सजा ही सावरकरांना फरमावण्यात आली होती. पण ही सजा ही एककालिक व्हावी, म्हणजे 25 वर्षात भागावं तर नाही. एक जन्मठेप भोगून झाल्यानंतर दुसरी जन्मठेप ही भोगायची असं सांगण्यात आलं. त्याचा उलगडा केला. सावरकरांनी विचारलं, 2 जन्मठेपीची सजा शेवटी 25 वर्षात खरं दोन्ही बसू शकतील, तर त्यावर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. तेव्हा सावरकर सहज म्हणाले, आता या 2 जन्मठेपीची सजा मला अनुभवता यावी यासाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि आमच्या पुनर्जन्म सिद्धांतावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे 2 जन्मठेपीची सजा झाल्यावर सुद्धा हा सिंह हृदयी पुरुष असा थोडा सुद्धा डळमळला नाही. कसली तडजोड इथे. त्या काळामध्ये सावरकर हे कधी डोंगरीच्या, कधी ठाण्याच्या, कधी भायखळ्याच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलं जात असे. तर डोंगरीच्या तुरुंगामध्ये असताना शेवटी आता हे सगळं वर्तमान कळलेलं आहे, तर त्यांची पत्नी त्यांना भेटायला गेली म्हणजे आता भेट होणं तर आवश्यक आहे, कारण एकदा हा देश सोडून गेल्यानंतर हे काळं पाणी आहे आणि 2 जन्मठेपीची सजा आहे. आता परत येणं होणारच नाही. आता भेट म्हणजे काय, अखेरचीच भेट. हे माईनं जाणवत होतं. भेटण्याचा मोह अनिवार्य होत होता. काळजामध्ये धडधड तर होत होती, काळजाचं पाणी झालं होतं, पण करायचं काय. त्यावेळी ही पोरवयाचीच कन्या, चिपळूणकरांची कन्या मनाशी विचार करते की
सावरकर देखणे होते, सुंदर होते, बुद्धिमान होते, भाषाप्रभू होते, परदेशात जातील, खूप शिकतील, परत येतील, घरावरती पैशाचा पाऊस पडेल, चुलीतून सोन्याचा थूर निघेल, सुखाचा लेकीचा संसार बघायला मिळेल असं माझ्या बाबांना कदाचित वाटलं असेल. अर्थात मला सावरकरांचा अभिमान आहे. शेवटी काळजाला विस्तव लागला तरी सुद्धा हा माणूस धडपडत राहणार देशासाठी. मी त्याची पत्नी आहे, माझं सौभाग्य त्याच्याशी बांधलेलं आहे. शेवटी आता दर्शन तर घेतलं पाहिजे. तेव्हा अर्थात माई भेटायला जेव्हा गेल्या त्या सावरकर तुरुंगाच्या गजाड होते, अंगावरती गोंडपाटाचा सदरा होता, हातात आणि पायामध्ये पेड्या होत्या आणि बाई हे पाहत होत्या. परदेशात गेलेला, विद्यासंपन्न झालेला एक महाबुद्धिमान, व्यासंगी, चारित्र्य संपन्न देशभक्त, त्याची दुर्दशा केवळ राज्य करते हे निष्ठुर झाले आणि त्यांनी ही केली आहे. त्यांना काय हा हक्क आहे, पण त्यांचं राज्य होतं आणि ते राज्य नष्ट व्हावं हा सावरकरांचा प्रयत्न होता. जोपर्यंत जुलमी राज्यकर्ते असे सिंहासनारूढ होता तोपर्यंत अन्याया व्यतिरिक्त प्रजेच्या वाट्याला काहीही येऊ शकत नाही. म्हणून तर त्यांनी शेवटी ही स्वातंत्र्याची चळवळ एवढ्या नेटाने चालवली होती. तर अर्थात पत्नी भेटायला आल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्नच आहे. इतक्या अवघडलेल्या स्थितीत की आता फक्त जाणंच आहे, समोर मृत्यू दिसतोच आहे, परत येणं घडेल याची खात्री नाही. गप्प गप्प दोघे क्षणभर काही गप्पच होते. माई नाही हुंदका आवरेना, पण तीही एका शिवराची पत्नी होती. दोघे नुसतेच बघत होते. मध्येच आता डोळ्यातून पाझरणाऱ्या पाण्याचा पडदा असा सुटत असे आणि एकमेकाचं रूप दिसत नसे, पण त्या पडद्यावरती जगाचा इतिहास उमटत असे. आणि पुन्हा एकदा पडदा मोकळा झाल्यावर एकमेकाकडे टक लावून ते पाहत. त्या माईंचं दुःख सावरकरांच्या लक्षात आल्यावर माईंना ते म्हणाले, हे बघ, असते अशी दैवगती, वाईट वाटून घेऊ नकोस. शेवटी चार काटक्या एकत्रित करून कावळ्या आणि चिमण्यासुद्धा संसार करू शकतात, आपली घरटी सजवू शकतात. परंतु देशाचा ढासळलेला संसार सावरण्यासाठी माझे कर आहेत असं माझ्या लहानपणी मला सांगण्यात आलं होतं. माझा त्याच्यावर विश्वास आहे. तेव्हा शेवटी देशाचा संसार सावरण्यासाठी तुझ्या माझ्या संसाराचा नैवेद्य दाखवताना आपल्याला धन्यता वाटली पाहिजे, वाईट वाटून घेऊ नकोस. आणि आता जाण्याची वेळ आली तेव्हा बायकोला दिलासा देताना ते सांगतात, हा गोंडपाटाचा जो सदरा आहे ना, गाऊनच म्हणायचा तो कैद्यासाठी असणारा, याचा एक फायदा की यामुळं डास चावत नाही. तशी काळजी करण्याचं कारण नाही, पण त्याच्याही पलीकडे ज्या बेड्या होत्या त्या जाताना शेवटी जरा आपण कधी कधी निरोप घेताना माणसं कधी हात वर करतात, कधी काही म्हणतात. सावरकरांनी हात वर केला आणि अशा बेड्या वाजवल्या, आवाज काढला. माईना कळेना, त्यावर ते म्हणाले, हे बघ, हा आवाज मी मुद्दाम काढतोय. उद्या जगदंबेची आरती करशील तेव्हा त्या आवाजात हा आवाज मिसळू दे, आईला धन्यता वाटेल, जगाचा इतिहास यानं घडतो. आता हे आपल्या पत्नीला सांगणारा माणूस, हा माणूस या भारतात झाला, तो आपला होता, त्याच्या जीवनात एवढी स्फूर्ती, एवढा त्याग भरलेला होता की होते खरी माणसं अशी. सावरकरांची सगळी मतं सगळ्यांना पटतील असं नाही, पण त्यांच्या देशभक्तीविषयी, स्वातंत्र्यनिष्ठेविषयी कोणाच्याही मनात कसलाही विकल्प खरं येता कामा नये. शेवटी सावरकर जेव्हा अंदमानला जाऊन पोहोचले, त्या बारी नावाचा बंदीपाल होता तो. त्यानं पहिल्यांदा सावरकरांना सांगितलं, सावरकर, तुझ्याविषयी मी खूप ऐकलेलं आहे, पण हे लक्षात ठेव, मला बारी म्हणून सर्वजण ओळखतात. जरा नियमाचा भंग केलास तर तुझ्या पाठीचं थिरडं करीन. आणि एकाचे दोन सावरकर होतील. त्यावेळी सावरकरांनी त्याला सांगितलं की तुझी माझ्याशी गाठ आहे हे तू लक्षात ठेव. इतक्या अडथळ्यावर मात करून एका साम्राज्याविरुद्ध लढा देणारा मी एक माणूस आहे, पोटासाठी नेमलेला मी शिपाई नाही, हेही तू लक्षात ठेव. म्हणजे हा सुद्धा स्वाभिमान बघितल्यावर एखाद्याला वाटतंय मृत्यूच्या दारामध्ये कसं जमतं याला. तुलाच स्वाभिमान आहे असं नाही, ठीक आहे, कायद्याने शिक्षा फरमावली आहे आणि मी शेवटी या दुःखाच्या राशीतून वाट काढतो. मग आता त्या काळी जे कोणी शिक्षेस पात्र झालेले बंदिवान असतील आणि काळ्या पाण्याची जन्मठेपेची सजा, दया माया सवलत काही नाही, तर त्या लोकांना वाटेल ती कामं सांगितली जात असत. सावरकरांना तेलाच्या घाण्याला जुंपलं जात असे आणि इतकं धान्य, काय गळीत धान्य असेल ते घाण्यामध्ये टाकायचं आणि त्याचं पूर्ण तेल निघेपर्यंत तो घाणा
मान्यावरती खांद्यावरती ठेवायचा आणि हल्ली ते घाणे दिसत नाहीत आणि नुसतं गरगर गरगर फिरत राहायचं. घामाच्या धारा लागत असत. किती ओढणार किती ओढणार. कसलीही सवलत नाही, कसली दया नाही, सहानुभूती नाही. सावरकरांना घाण्याला जुंपलं जातं आणि घाण्याला जुंपल्यानंतर तेल काढून झाल्यानंतर परत जेव्हा ते त्यांच्या कोठडीमध्ये जात असत त्या पुन्हा बेड्या घातल्या जात असत आणि एखाद्या दिवशी जर एखाद्या नियमाचा त्यांच्याकडून भंग झाला असं जर कळलं तर त्यांना अधांतरी टांगण्यात येत असे. बेड्यांचे बरेच प्रकार होते. म्हणजे अशा विचित्र स्थितीतून त्यांना जावं लागत होतं. ही मानखंडना सहन करावी लागत होती. वजन घटायला लागलं आणि शेवटी आता सावरकर हे गतप्राण होतील की काय अशी भीती वाटण्याची वेळ आहे. भारतामध्ये हे वर्तमान केलं. शेवटी लोकांनी उठाव केला की सावरकरांना घाण्याला जुंपलं जात आहे, त्यांचे हाल होत आहेत. हे जर थांबणार नसतील तर भारतामधली प्रजा सहन करणार नाही. गांधींनी सुद्धा सरकारला सांगितलं की शेवटी न्यायदानाची आणि शिक्षेची एक रास्त पद्धती आहे, पण त्या पद्धतीचाही तुम्ही जर अधिक्षेप करीत असाल तर भारतातून उठाव झाल्याशिवाय राहणार नाही, हे गांधींनी सुद्धा सांगितलं. इकडे लोकांना वाटत होतं का आता अंदमानला, आणि विशेष म्हणजे बाबाराव हे अगोदरच तिथं पोहोचलेले होते. जेव्हा आपला धाकटा भाऊ सुद्धा इथे आला हे त्यांना कळलं, कारण त्यांना कळायला मार्ग नव्हता, ते अगोदरच गेले होते. एके दिवशी सकाळी कैद्यांची जी हजेरी असते, रांगेनं त्यांना उभे करतात, त्यावेळी त्यांना हा तात्या दिसला. त्यांना वाटत होतं की यानं बाहेर राहावं, काम करावं, देश जागा करावा. आता तोही इथे अडकून पडला, मीही इथे अडकून पडलो. अभिनव भारताचं काम चालणार कसं, चिंता वाटत होती. बाबांना खोकला फार झाला होता, उबळ यायची एकसारखी. शांतपणे एकमेकाकडे ते बघत होते. नजरेमध्ये काहीतरी त्यांच्या काही एक खरं भाषा होती आणि एकमेकाशी ते बोलत होते, कारण जवळ जाऊन बोलण्याची परवानगी होती. पण दोघांच्या अंतर्यमी काही भाव होते. सावरकर बुद्धिमान होते. सावरकरांच्या मनात एक विचार आला की प्रत्येक कैद्याच्या पायामध्ये आणि हातामध्ये बेड्या असतात. या बेड्यांचे आवाज असतात. आपल्याकडे जे तार ऑफिस असतं तिथं पूर्वी एक तारायंत्र असायचं आणि त्याचा आवाज असा कट्ट कट्ट कडकट्ट कट्ट असा होत असे आणि यावरती त्या तारा केल्या जात असत. तर आपण एखादी या बेड्यांच्या आवाजावर आधारित असणारी सांकेतिक अशी एखादी लिपी तयार करू का, हा विचार सावरकरांच्या मनात आला आणि सावरकरांनी ती लिपी तयार केली. की कैद्यांशी हातामधल्या बेड्यांच्या आवाजांच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी सावरकरांनी स्वतःची स्वतंत्र अशी बेड्यांची लिपी तयार केली. त्या आवाजावरून सूचना दिल्या जातात. माणसाला बेड्या घालता येतात पण बुद्धीला बेड्या घालता येत नाही, हे त्या इंग्रजांना खरं कळलं नाही. आणि त्यामुळं ती लिपी त्यावर ते अगदी पलीकडच्या बरॅकमधल्या कैद्याला सुद्धा जे सांगायचं ते सांगत असत. मग कैद्यांची दुपारची आणि संध्याकाळची जेवणाची वेळ झाली की त्यांच्या पंक्ती बसत. पण कैदी हे सुद्धा त्यातले काही तरेवाईक होते, काही अर्धवट होते आणि त्यांच्यामध्ये हिंदू मुसलमान हा भेद होता. काही मुस्लिमांची पंगत असायची, इकडे हिंदूंची पंगत असायची. एखादा हिंदू कैदी चुकून मुस्लिमांच्या पंगतीला जर का बसला तर हिंदू कैदी परत त्याला आपल्या पंक्तीला घेत नसत. हे सावरकरांनी बघितलं आणि मग त्यांच्या मनात विचार आला की हा किती अक्षम्य वेडेपणा आहे की तुमच्यातला एक जण पलीकडे जाऊन बसला या कारणास्तव एकदम तो परखा होतो. म्हणून त्यांनी तिथे एक चळवळ उभी केली की शुद्धीकरणाची चळवळ उभी केली. कोणी बाटले असतील, कोणाला वाडीत टाकला असेल तर त्यांना स्वकीय म्हणून स्वीकारा. ही हिंदुत्व संघटनाची शुद्धीकरणाची चळवळ ही तिथे त्यांनी सुरू केली आणि पुन्हा कैद्यांच्या प्रशिक्षणाला त्यांनी प्रारंभ केला. हळूहळू एकतर भारतातून लोकमताचं दडपण आल्यामुळं म्हणा आणि सरकारलाही उशिरा का होईना काही सर्वभयता थोडीशी जागी झाल्यामुळे म्हणा, पण सावरकरांची कामं थोडीशी बदलली गेली आणि मग त्यांना हे स्वातंत्र्य देण्यात आलं. कुठे मांडपूस करण्याचं काम असेल तर कैद्यांना शिकवण्याचं काम ते काही काळ करू लागले. त्यांना समजावून देऊ लागले की अरे अपराधामुळं तुम्ही इथे आलात पण काही काळानंतर पुन्हा मायदेशी जाणार आहात, त्यात जाताना तरी जरा तुमच्या वृत्तीमध्ये काही परिवर्तन घडलेलं असावं वगैरे. म्हणजे तुरुंगामध्ये सुद्धा त्यांचं समाजकार्य हे चालूच होतं आणि हे कार्य करीत असताना शेवटी भारतीय लोकमताचं एवढं दडपण सरकारवर वाढलं की आता जर का सावरकरांना भारतामध्ये परत आणलं नाही तर इंग्रजांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. आणि
सरकारला असं आवाहन करण्यात आलं की तुम्हाला सावरकरांना जेलमध्येच ठेवायचं असेल तर भारतामधल्या तुरुंगात ठेवा, निदान आम्हाला त्यांचं क्षेम कुशल कळेल. इंग्रजांनी गुप्तहेरांच्या माध्यमातून माहिती काढली की खरंच प्रजा आहे, भारतातली प्रजा एवढी पेटून उठण्याच्या बेतात आहे का. तर हे कळलं, हे होईल. मग सावरकरांना 10 वर्षानंतर परत भारतामध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेवायचं तुरुंगामध्ये, संबोधायचं कैदी म्हणून, पण भारतामध्ये ठेवायचं. का तर भारतात आल्यामुळं त्यांना जास्त वेळा भेटता येईल, त्यांची माणसं त्यांना दिसत राहतील, त्यांच्या माणसांना ते दिसत राहतील आणि त्यांचं क्षेमकुशल प्रजेला कळेल. म्हणून सावरकरांना शेवटी भारतामध्ये आणून ठेवलं. खरं त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा सावरकरांचा अधिक छळवाद या देशात जर केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून या सगळा शेवटी लोकमत हे श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा की सावरकरांनी या देशासाठी जे केलं त्याची अंशतः तरी परतफेड लोक या नावाच्या शक्तीने केली. शेवटी सावरकरांना तुम्ही या प्रकारचा बंदिवास आणि या प्रकारची निष्ठुरता ही त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नका. तुम्ही त्यांना मुक्त करा, तुरुंगामध्ये ठेवा, पण जरा इतमामानं त्यांना राहू द्या, सन्मानपूर्वक जगू द्या, थोडी तरी स्वतंत्रता अनुभवू द्या. आणि म्हणून क्रमाक्रमानं त्यांच्यावरची बंधनं शिथिल करण्यात आली आणि शेवटी सावरकरांनी राजकारणामध्ये सहभागी व्हायचं नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहायचं अशा अटी लादून त्यांना एका मर्यादित परिसरामध्ये स्वतंत्रपणे राहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. सावरकर हे एका अर्थानं तसे स्थानबद्ध राहिले, पण तरीही एका घरात राहू शकले. रत्नागिरीला ते घर पाहायला मिळतं. रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये सावरकर होते तेव्हा ज्या एका कोठडीमध्ये त्यांना 1.5 वर्ष ठेवण्यात आलं होतं, त्यांना काही लगेच आल्यावर मुक्त केलं असं नाही. त्या कोठडीमध्ये मी गेलो होतो आणि बघितलं, खरं तिथं कुठलाही माणूस 1 तासभर थांबला तरी त्याला म्हणजे गुदमरल्यासारखं होईल आणि 2 दिवस थांबला तर त्याला वेळ लागेल. तिथेही सावरकर राहिले होते. म्हणजे सावरकरांनी काय काय सहन करावं. त्यानंतर मग त्यांचं निवासस्थान आजही ते स्मारकासारखं जपलं आहे, पाहायला मिळतं. तर सावरकर थोडे मोकळे झाले आहेत. त्यांना समाजकारण करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. फक्त राजकारणात त्यांनी सक्रिय सहभाग असा म्हणजे सहभाग घ्यायचा नाही असं बंधन त्यांच्यावरती लादण्यात आलं. ही बंधनं शेवटी सावरकरांनी काही काळ मान्य केली. याचं कारण असं की ह्या देशाला राजकारणा इतकंच प्रबोधन हे सुद्धा आवश्यक आहे हे सावरकरांच्या लक्षात आलं. इंग्रजांना हाकून लावण्याची तयारी होते आहे. कितीतरी लोकनेते जागोजाग उभे आहेत. इंग्रज एके दिवशी निघून जातील, पण या देशातली माणसं अशीच मुरदाड राहिली, विवेकशून्य विचारशून्य राहिली तर काय, ही चिंता त्यांना व्याकुळ करू लागली. आणि म्हणून सावरकरांनी शेवटी आपल्या अभ्यासाचा उपयोग करून थोडं समाजकारण करायचं असं ठरवलं. आणि सावरकरांच्या जीवनामधली स्वातंत्र्य निष्ठेनंतरची दुसरी जी निष्ठा, तिला उजाळा देऊन तिचं उन्नत रूप, तिचं प्रकट रूप, तिचं व्यापक रूप हे हिंदू समाजा पुढे ठेवायचं त्यांनी ठरवलं. ती निष्ठा म्हणजे हिंदुत्व निष्ठा. हिंदुत्व या संकल्पनेचं सावरकरांनी चिंतन केलं. त्यावरती एक ग्रंथसुद्धा सिद्ध केला. आम्ही सारे हिंदू म्हणून घेतो, पण हिंदू याचा अर्थ काय? सप्तसिंधूच्या परिसरात राहणारे आम्ही हिंदू आहोत. आता आम्ही हिंदू आहोत ही सावरकरांची जी काही घोषणा होती, हा जो मंत्र होता, त्याला एक खास अर्थ होता. सावरकर कधी रंगात आले आणि बोलू लागले, म्हणजे आवेशानं म्हणत असत की काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत हिंदुस्तान आमचं आहे. हे जेव्हा ते म्हणत असत तेव्हा त्यांनीच हे म्हणावं असा काही एक आवेश होता. पण हिंदू म्हणायचं कोणाला, ते मात्र पुढचं ऐकल्यानंतर आपणाला कदाचित असं वाटेल की पुढचा भाग सावरकरांनी सांगायला नको होता. जे या देशाला आपली मातृभूमी पुण्यभूमी मानतात की भारत ही हिंदुस्थान ही आमची भूमी आहे आणि ज्यांची सगळी दैवतं ही भारतातच आहेत, ही हिंदुस्थानमध्ये आहे, सारी धर्मक्षेत्र हिंदुस्थानात आहेत. एवढ्या अटी त्यांच्या अपेक्षित होत्या की ही माझी मातृभूमी, ही माझी पितृभूमी, ही माझी पुण्यभूमी
असं म्हणणारा मुसलमान हा सुद्धा माझ्या लेखी हिंदू आहे, फक्त त्याची दैवत इथं पाहिजे. आता त्यात त्यांना एक सूचित करायचं होतं की तुम्ही आता बाहेर बघू नका, तुम्ही या मातीशी एकरूप व्हा, तुम्ही मशिदी बांधा, पिकड्यात काही नाही, पण भारतात मशिदी बांधा, हिंदुस्थानमध्ये मशिदी बांधा, लांब कुठे जाऊ नका. सावरकर व्यापक बुद्धीचे होते, असे काही जातीयवादी नव्हते. फक्त ही पुण्यभूमी, तिचा स्वीकार तुम्ही करा. त्यानंतर हिंदूंना ते म्हणाले की सारे हिंदू हे एकमेकांचे बंधू आहेत. सारे हिंदू, जात हा प्रकार मानू नका, वर्णव्यवस्था व्यर्थ आहे, शून्य आहे. शेवटी सारे हिंदू समान आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आंतरजातीय विवाह करायला काहीच हरकत नाही. मुलगा भोसल्यांचा कन्या परांजप्यांची चालू शकेल, मुलगा कांबळ्यांचा, मुलगी जाधवांची चालायला पाहिजे, तर ते हिंदू असतील तर. म्हणजे हिंदुत्वाची आभाळा एवढी संकल्पना सावरकरांनी सादर केली. सावरकरांचं हिंदुत्व समजलं असतं आणि स्वीकारलं गेलं असतं तर या देशाचा भाग्योदय पूर्वीच घडला असता. अजून सुद्धा हिंदुत्वाचे अभिमानी म्हणून घेणारे जे लोक आहेत त्यांना हे हिंदुत्व कळलं नाही, आणि कळलं तरी पेलणार नाही अशी परिस्थिती आहे. जाती आणि उपजाती याची गणित मांडत राजकारण करणाऱ्या या लोकांना सावरकर समजू शकणार नाहीत. कदाचित त्यांच्यासाठी ते नसतील सुद्धा असं मला वाटतं. कारण इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, रोटीबंदी, बेटीबंदी. अरे कोणीही कोणाच्या घरी जेवायला जावं, आपल्या घरी कोणालाही बोलावं, पूर्वी हे नव्हतं. म्हणून माझ्या लहानपणी माझ्या गावी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब नलावडे हे हरिजन होते. हे आले, एवढी मोठी संस्था, कर्मवीर भाऊराव पाटलांचा एक हात, तो तिथं आलाय. तर त्या आमच्याच घरी त्यांना जेव्हा चहा देण्यात आला तेव्हा ते निघून गेल्यानंतर त्या कब्बशा फोडण्यात आल्या. आता हे सांगताना मलाही हळहळ वाटतं, पण काय करणार, घरातली म्हाता कोतारी माणसं, त्यांना काही कळत नव्हती. तो महाराचा माणूस आहे ना, मग आपण भोसले आहोत, थोडा कब्बशा, निदान कब्बशाने चहा पित होते हे सुद्धा खूप आहे. तर भोसल्याने शेवटी ठरवून घमिल्याने चहा घ्यायला सुरुवात केली, तर करायचं काय मोठा प्रश्न. तर त्यांनी इतकंच नव्हे तर हॉटेल्स जी होती त्या बाहेर कब्बशांचं जे शिंकाळ असायचं त्याच्यावर लिहिलं असायचं महारांसाठी, मांगांसाठी, रामोशांसाठी. आणि मग त्यातली कब्बशी त्यांनी घ्यायची, विसळायची, आणि मग वरून ओतलेला चहा. पाणी हे हरिजनांना कधीही असं सरळ भांडं दिलं जात नव्हतं. माझे वडील हे शेवटी हेडमास्तर झाले एका मराठी शाळेचे आणि तालुक्याचं कामकाज पाहत होते. त्यावेळी बाहेरच्या शाळांचा टपाल घेऊन आमच्याकडे कोणीतरी हरिजन तराळ येत असे, त्याला तहान लागत असे, तर त्याला पाणी वरून असं ओंजळीत ओतलं जात असे आणि मग तो पाणी पित असे. समाज आपला अत्यंत आडमोठा होता. त्याचा अर्ध वेळ मी पाहिलं आहे आणि अर्ध वेळ मी अनुभवलं सुद्धा आहे, मी आपणाला सांगतो. कारण या कालच्या गोष्टी आहेत, फार दूरच्या नाही. तर ही जातीयता तुमची तुमच्या हिंदुत्वाला शेवटी क्षीणता आणली. आणि म्हणून खरे हाडाचे, वृत्तीचे, धर्माचे, निष्ठेचे, अंतर्यामीचे हिंदू असाल तर या जातीच्या भिंती पाडून टाकाल आणि सगळे एक व्हाल, ही सावरकरांची कल्पना होती. आणि म्हणून हिंदुत्वाच्या पायातील सप्त शृंखला हे स्वतंत्र प्रकरण आहे की 7 बेड्या तुमच्या पायात आहेत आणि त्याच्यामध्ये एक वेदोक्ती की वेदांचा अभ्यास फक्त ब्राह्मणांनी करावा, विसरा, हरिजनांना सुद्धा तो करता आला पाहिजे. ही पहिली बेडी संस्कृत तुम्हाला शिकवणार नाही आणि वेदाभ्यास करू देणार नाही. स्त्रियांनी आणि दलितांनी वेदाभ्यास करू नये असं सांगितलं जात होतं. सावरकर म्हणाले, तोडा तोडा ही बेडी. ज्यांना हौस असेल त्यांना संस्कृत शिकू द्या आणि ज्यांना वेदांचा अभ्यास करायचा आहे तो कुठल्याही जातीचा असला त्याला वेदाभ्यास करू द्या. दुसरी सिंधू बंदी की समुद्राच्या पलीकडं जायचं नाही. का? काही नाही असं धर्मग्रंथात सांगितलं. कुठल्या ग्रंथात सांगता येत नाही कारण आम्ही वाचले नाही. म्हणून परदेश गमनाला विरोध ही कूपमंडूक वृत्ती आहे. मी परदेशात जाऊन आलो आहे, अनेक लोक गेले आहे, जग कसं आहे हे परदेशात गेल्यामुळं कळतं. तेव्हा परदेश गमन बंदी ही सुद्धा एक पिढीच आहे. क्रमानं ते असं सांगत होते, व्यवसाय कोणाला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असावं. ब्राह्मणानं चांभाराचा व्यवसाय करावा, मराठ्यांनी शिंपी काम करावं, यांनी हा व्यवसाय करावा आणि तो जन्मजात असावा, ही सुद्धा पेढी आहे. पौरुषाच्या पायात हिंदूंनी घातलेली पेढी आहे. व्यवसाय बंदी उठली पाहिजे.
काहीही करावं. केवढा मोठा विचार होता. नाहीतर आपल्याकडं काय, तू हे काम, आंबेडकरांना सुद्धा इतके हाल अनुभवावे लागले का, तर ते दलित होते म्हणून अमक्याने अमका व्यवसाय करायचा. तर ही व्यवसाय बंदी ही सुद्धा केली पाहिजे. म्हणून हिंदूंच्या उत्कर्षाला अगदी एका अर्थानं अपकारक ठरणाऱ्या जेवढ्या म्हणून गोष्टी होत्या त्या सर्वांचा सावरकरांनी निषेध केला आणि सांगितलं की विचार करा, गांभीर्यानं विचार करा. आता हे जर विचार सांगितले आणि आपणही मनाशी काही चिंतन केलं तर सावरकर हा एक मोठा प्रेषित होता असं मानावं लागेल. पण नाही, हिंदू महासभा जी त्यांनी स्थापन केली का, हिंदूंची महासभा, त्यात सुद्धा हे हिंदुत्व मूळ धरू शकलं नाही का. कोकणस्थ, कराडे, ऋग्वेदी, चित्पावन, इकडची मुलगी तिकडे नाही, हे ब्राह्मण हे तरी प्रथम शहाणे व्हायला हवे होते. पण त्याला असं वाटलं की हे सावरकर सांगतायत यांचं सगळं ऐकण्यात काय अर्थ नाही. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, पण त्यांचा विचार की पराजय. म्हणजे असली ही पद्धती. म्हणजे आम्ही मुखवटे धारण करून दुटप्पी जीवन जगणारे अत्यंत दुबळे लोक होतो. मग सरळ बहिष्कार झाला. तुम्ही कशाला त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणता आणि जय जयकार करता. तुम्हाला त्यांचं राजकारण म्हणजे काय, त्यांनी समुद्रात उडी घेतली. अरे समुद्रात उडी घेण्यापेक्षा हे काम महत्वाचं होतं. जातीच्या भिंतींना सुरुंग लावणे ही गोष्ट गरजेची होती. इतिहासाची वाट मोकळी होणार होती. तर ती लोकांना नको होती. फक्त उडीचं वर्णन. सावरकर गेले, वरून उडी घेतली, पाण्यामध्ये पडले, पोहायला सुरुवात केली, लाटा उठू लागल्या, लोक बघू लागले. पाणी फार होतं, सावरकर घेत होते. किती दिवस सांगा. त्यांनी सांगितलेला विचार काही तुम्ही घ्यायला तयार नाही. बऱ्याच लोकांची जी वर्णन आहेत ती अजून त्या उडीशीच संबंधित आहे. हे जागचे हालत नाही. यांना विचाराचं उड्डाण करता येत नाही, छेप घेता येत नाही. आणि फक्त त्यांनी अशी छान उडी घेतली, बघा आमच्या गावात पाणी नाही, नाहीतर आम्ही सुद्धा हे केलं असतं. आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितलं, तो म्हणजे विज्ञान. सावरकर विज्ञाननिष्ठ होते की विज्ञान हा पंचम वेद झाला पाहिजे. तुमचे 4 वेद कळले नाहीत तरी चालेल, पण हा 5वा वेद हिंदूंना कळला पाहिजे, तरच हिंदू जगतील. म्हणजे पुन्हा ही विज्ञाननिष्ठा की विज्ञानाचा अभ्यास करा. आता विज्ञानाचा अभ्यास करा, कारण विज्ञान हे वरदान आहे. शेवटी माणूस हा विज्ञानाच्या बळावरती पंचमहाभूतावरती प्रभुत्व संपादन करून आपलं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन अत्यंत सुखदायक करू शकेल. म्हणून विज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, विज्ञानाचा पुरस्कार केला पाहिजे. ही सावरकरांची विज्ञाननिष्ठा आजही आपणाला आवश्यक आहे, आजही आवश्यक आहे. म्हणजे सावरकर हे विज्ञानाचे अभिमानी होते. पण विज्ञानाचा अभिमान म्हणजे बॉम्ब्स तयार करणं आणि कुठेतरी टाकणं असं नव्हे, तर विज्ञान ही विचार पद्धती आहे, विज्ञान ही संशोधन पद्धती आहे, विज्ञान हे एक तंत्र आहे आणि त्या दृष्टीनं विज्ञानाचा विचार केला पाहिजे. हेही सावरकरांनी लोकांना समजावून दिलं. पण विज्ञानाचा अभ्यास माणूस कधी करू शकेल, तर माणसाने बुद्धिनिष्ठ झालं पाहिजे. म्हणजे शेवटी बुद्धीला ज्या गोष्टी समजतात आणि ज्या विषयाबद्दल बुद्धी निर्णय घेऊ शकते त्या संदर्भामध्ये बुद्धीच्या निर्णयांना प्रामाण्य द्या. म्हणून बुद्धीला प्रामाण्य द्या. सावरकर बुद्धी प्रामाण्यवादी होते आणि त्यांचा बुद्धी प्रामाण्यवाद लोकांना खरं झेपला नाही. ते असं म्हणत असतात की ठीक आहे, गाय ही उपयोगी पडते, गाय हा एक उपयुक्त पशु प्राणी सोबती म्हणून मी मानतो, पण गायीला नमस्कार करण्याची काय गरज आहे. हे एका सभेत त्यांनी सांगितल्यानंतर बरीच मंडळी अस्वस्थ झाली. गोमाता आणि तिला आम्ही नमस्कार करतो आणि सावरकर विरोध करतात, सावरकर वाहवत चालले. शेवटी सावरकर एका सभेत म्हणाले की पुत्रांची परीक्षा मातेवरून होते. ती तुमची माता असेल तर आता तुमच्याविषयी अधिक बोलणं अतिशय अवघड आहे. स्वतःची माता ज्यांना दिसत नाही आणि गोमाता फक्त ज्यांना दिसते, आता त्यांच्याविषयी बोलायचं तरी काय. ही शुद्ध निर्बुद्धता आहे. गायीची उपयुक्तता आणि गायीच्या दुधाची श्रेष्ठता मलाही मान्य आहे. त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येतं. म्हणजे गाय ही शास्त्रीय कारणास्तव खरंच चांगली आहे हे सिद्ध करता येतं. तिचं दूध चांगलं, तिच्या शेणाचा उपयोग होतो. आज सुद्धा गजानन महाराजांचे चाहते अग्निहोत्र करतात, त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण देता येतं, त्याला अर्थ आहे. तयार होणारा प्रत्येक भाग त्याला अर्थ आहे. ते शास्त्रीय पद्धतीनं सांगा ना. शेपटी हातात धरून मुख कुरवाळण्यात काय फायदा आहे. म्हणजे अधिक विचार करा, संशोधन करा. म्हणून सावरकरांनी गायीची श्रेष्ठता नाकारली नाही,
परंतु ही अंध उपासना पद्धती अमान्य केली आणि म्हणून ते बुद्धिनिष्ठा असं म्हणत असत. संक्रांत, यावर्षी संक्रांत कशावरून येणार आहे तर हे अगोदर पंचांगकर्ते सांगत असत. एकदा त्यांनी त्या टिळक पंचांग छापणाऱ्या माणसाला सुद्धा कळवलं, कारण संक्रांत कशावरून येणार आहे तुम्ही सांगता, कशाच्या बळावर सांगता आणि काय अर्थ आहे का त्याला, अशी संक्रांत येते का कधी, तिळगुळ घ्या, गोड बोला. सावरकर गोड तर बोलतच नाही, पण संक्रांतीवर टीका करून असं बोलणं करताय. हे आपली माणसं विचारानं जखमी होतात. याचं कारण असं की त्यांची शरीरं, त्यांची मनं ही अशी कुठेतरी काय असं ते रोगटच असतात असं म्हणायला हवं. नाहीतर काय एवढं विचार झोंबायचं काय कारण आहे की ह्या संक्रांतीचा विचार तुम्ही करू नका. आपण एकमेकांना भेटूया, एकमेकाच्या जवळ जाऊया, तिळगुळ देऊया, तिळगुळ घेऊया, आनंदी आनंद साजरा करूया. दुसऱ्याचं सोनं असेल त्या घ्या, गंमत आहे, हे करायला हरकत नाही. पण असा विपर्यास तुम्ही करू नका, ही संस्कृती नाही, हा धर्म नाही. आणि हे सावरकरांचे विचार, हे सावरकरांचं समाजकारण, हे माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं. ते वाढत गेलं. पुढं रत्नागिरीला भागोजी कीर या नावाचे त्यांचे एक मित्र हितचिंतक होते. सहज ते बोलत होते तेव्हा त्यांना म्हणाले की आपल्या मंदिरामध्ये हरिजनांना आरती करता आली पाहिजे आणि वेदसुद्धा म्हणता आले पाहिजेत. असं एक तरी मंदिर खरं आपण उभं करू शकू का? पतितांना पावन करतो तो देव, म्हणून पतितांना सुद्धा मंदिरात जाता आलं पाहिजे. आणि या कल्पनेतून ते रत्नागिरीचं पतित पावन मंदिर उभं राहिलं. या मंदिराचं उद्घाटन झालं तेव्हा ज्याचे आईवडील आणि पाडवडील पिढ्यानं पिढ्या अगदी जे भंगीच होते त्यांना सावरकरांनी जवळ बोलावलं. वेदांच्या काही ऋचा, काही उपासना मंत्र त्यांना शिकवले आणि शेवटी त्या मंदिराचं उद्घाटन झालं. त्यावेळी ही मुलं पुढे उभी केली आणि त्यांच्या मुखातून वैदिक मंत्र वदवले. समाजाच्या तळागाळाच्याही पलीकडे असणारा अगदी अधोगत, अवनत, दुर्लक्षित, उपेक्षित असा जो कोणी घटक आहे त्याला सुद्धा सावरकरांनी उचलून बरोबर घेतलं आणि वैदिक मंत्र त्याच्या मुखातून वदवले. ही गोष्ट ही माझ्या दृष्टीनं अधिक धैर्याची होती आणि आवश्यक होती. पण लोकांचं त्या गोष्टीकडे तितकंसं लक्ष गेलं नाही. ते म्हणाले त्यात काय 2-3 झाडू आणायचे आणि पुढे उभे करायचे, त्यांना मंत्र म्हणायला सांगायचे आणि त्याने ते म्हणायचे. यांनी काय समाज बदलणार आहे? आपण माणसं किती हट्टी, वळणावरती जाणारी. सावरकरांनी बोलावं, आपण ते ऐकावं, आपल्याला जे करायचं ते आपण करावं. सांगणं हा त्यांचा धर्म आणि नको त्या पद्धतीनं वागणं हा आपला धर्म. त्या सावरकर आहेत, आपण आहोत. सावरकरांच्याही लक्षात आलं पाहिजे की तुमची हजारो व्याख्यानं आत्मसात करून सुद्धा जागचे न हलणारे आम्ही समाज पुरुष आहोत. अर्थात तात्या तडफडीनं बोलत होते, काही कोणावर परिणाम होत नव्हता. एका साहित्य संमेलनात लेखण्या मोडाव्या ही महत्त्वाची मानली पाहिजे. एका सभेत ते म्हणाले की मुलांना सैनिकी शिक्षण द्या, त्यांना घोड्यावर बसू द्या, त्यांना धनुर्विद्येमध्ये पारंगत होऊ द्या. का तर महाराष्ट्र हा भारता खड्ग हस्त झाला पाहिजे. या देशावर जेव्हा परचक्र येईल तेव्हा त्याचं रक्षण केवळ महाराष्ट्रच करू शकेल. म्हणून महाराष्ट्रामधल्या मुलामुलींना सैनिकी शिक्षण दिलं पाहिजे असं सावरकरांनी सांगितलं. हा भोसला मिलिटरी स्कूल जे पुढं काढण्यात आलं त्याचं स्फूर्तिस्थान हे सावरकर हेच होतं. शेवटी यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री झाले. हे सावरकरांना कळलं. अगदी त्यांचा आनंद खरं गगनात आणि त्यांच्या मनात मावेना. त्याने एक मोठा हार असा तयार करून घेतला आणि एक पत्र लिहिलं. चव्हाणांचं अभिनंदन केलं आणि आपल्या एका अनुयायाला सांगितलं की यशवंतरावांना माझं एक पत्र दे. एक मराठी माणूस, एक मराठा शेवटी भारताच्या संरक्षणासाठी कटिबद्ध झाला आहे. माझं स्वप्न अंशतः तरी साकार झालं आहे. चव्हाण साहेबांना माझा प्रणिपात कळव. हे पत्र घे, हार घे आणि हा हार हे माझं स्वप्न अंशतः तरी साकार झालं आहे. चव्हाण साहेबांना माझा प्रणिपात कळव. हे पत्र घे, हार घे आणि हा हार चव्हाण साहेबांच्या गळ्यामध्ये घालण्यात आला. त्यांनी ते पत्र वाचलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना त्यांचं बालपण आठवलं. कृष्णेच्या डोहात डुंबत असताना चव्हाण एक खेळ खेळत होते. सावरकर उडी म्हणून एक उडीचा प्रकार होता. मित्र असे डोहात उड्या घ्यायचे. त्यावेळी चव्हाण म्हणायचे, हे बघा
आता ही शेवटची उडी ही सावरकर उडी घेतोय, सावरकरांनी समुद्रात घेतलेली उडी अशी होती असं म्हणून हे चव्हाणांचं पोर त्या डोहामध्ये उडी घेत असे. ते पुढं संरक्षण मंत्री झालं. इतिहास घडवणारे लोक असे घडत राहतात हे आमच्या मुरताड मनाला कळायला जरी वेळ लागला तरी उशिरा का होईना हे कळेल अशी आशा आहे. आणि सावरकरांना सुद्धा एक मानसिक आनंद मिळाला आणि चव्हाण साहेबांना सुद्धा. सावरकर हे त्यांचं स्फूर्तिस्थान त्यांच्या साहित्यातही दिसतं. राजकीय मतभेद हे असतात, असू शकतात. महात्मा गांधी आणि सावरकर, आंबेडकर आणि गांधी ही वेगवेगळी टोकं होती. गांधीजींचं हे अहिंसक तत्त्वज्ञान सावरकरांना मान्य नव्हतं, पण तरीसुद्धा गांधींचं सावरकरांच्यावर प्रेम होतं. शेवटी रत्नागिरीला सावरकरांना भेटायला गांधीजी गेले आणि आश्चर्य असं की दोघांनीही असा एकमेकांना नमस्कार केला की शेवटी कस्तुरबा तिथे दिसला. गांधींच्याबरोबर संसार करणारी ही कस्तुरबा आणि माई होत्या. गांधी म्हणतायत की शेवटी सावरकरांच्या बरोबर संसार करणारी थोर स्त्री. दोघे म्हणाले खरं या दोघींचा पण सत्कार केला पाहिजे. केवढ्या मोठ्या या मानिनी आहेत. महापुरुषांनी आपापल्या पत्नीचा गौरव करावा आणि करता येऊ शकतो आणि तशा त्या असू शकतात हे आपल्या माहितीसाठी सांगतो. कारण आपल्या पत्नीविषयी सहसा आपण काही बोलत नाही. काय असेल ते खरं आमची हिला काही कळत नाही आणि त्याचा प्रतिध्वनी घरातून उमटतो आमचे हे यांनाही काही कळत नाही. आणि मग दोघांनी म्हणायचं मला काही कळत नाही म्हणून तर मी तुला पत्करली आणि पत्नीनं म्हणायचं मी त्यामुळंच हे केलं, मलाही काही कळत नव्हतं. परंतु हे सुखसंवाद ओलांडून पलीकडे गेल्यानंतर त्यांच्याही जीवनामध्ये सुखदुःखाचे काळ हे असतात हे लक्षात ठेवायचं. तर शेवटी बुद्धिनिष्ठा, स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्वनिष्ठा या सर्व गोष्टींचं जागरण सावरकर करीत राहिले. पुढे राजकारणामध्ये सावरकरांना फारसं काही महत्त्व राहिलं नाही. याचं कारण राजकारणाची दिशाच बदलली आणि सावरकरांना राजकारण करायचंच नव्हतं. त्यांना हिंदूंना संघटित करायचं होतं. माझं एकच स्वप्न आहे की हिंदूंना चांगले दिवस यावे, उज्ज्वल भविष्यकाळ त्यांच्या वाट्याला यावा. आणि म्हणून एकदा ते एका कार्यकर्त्याला म्हणाले की मी गेल्यानंतर शेवटी माझं स्मारक कदाचित बांधण्याचा मोह तुम्हाला पडेल, तो पडू देऊ नका. एक साधा चिरा ठेवा फक्त, जर ती जागा तुम्हाला फारच प्रिय असेल तर. आणि त्या चिऱ्यावर तुम्ही फार काही लिहू नका, बॅरिस्टर सावरकर, अमुक सावरकर, काही लिहू नका. फक्त हिंदू संघटक सावरकर एवढंच लिहा. मला दुसरी पदवी नको आहे. म्हणजे शेवटपर्यंत आपली भूमिका या माणसानं पारदर्शक ठेवली की माझी भूमिकाच ही आहे की हिंदूंना संघटित करणं, त्यांना जागृत करणं, त्यांना शहाणं करणं, प्रसंगी त्यांच्यावर टीका करणं, त्यांना घडवणं हे माझं जीवित कार्य आहे. असं सावरकर म्हणजे या वृत्तीनं वागत होतं. पण आता त्यांच्या सगळ्या निष्ठा ज्या होत्या परस्परांना प्रभावित करत होत्या आणि एक टोटल पर्सनॅलिटी म्हणतात तसा तो भाग होता. सावरकर हे एवढे हिंदूंचे पुढारी पण वैयक्तिक पातळीवर फारशी कोणाशी जवळीक ठेवत नव्हते. काही मोजके कार्यकर्ते सोडले तर जो लोकसंपर्क आपण म्हणतो तो सावरकरांना अजिबात आवडत नव्हता. सावरकरांना प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे एकांत आणि सुगंध हे त्यांना फार आवडायचं. एकांतात कधी कधी एखादं चांगला अत्तर लावून स्वतः बसायचं. शेकडो हजारो लोक सावरकर सदनाच्या दिशेनं जायचे, त्यांचा जय जयकार करायचे. शेवटी आम्हाला दर्शन पाहिजे, दर्शन पाहिजे असं म्हणत. सावरकर सांगायचे माणसाचं दर्शन कसं घेता. पण तरीही लोकांच्या आग्रहास्तव पुढे ते गॅलरीत जायचे, नमस्कार करायचे. पण ह्या पलीकडं लोकांसाठी तसा वेळ ते घालवत नव्हते. म्हणजे जनतेसाठी लोकांच्यावर प्रेम वाटतं म्हणून मी तुमच्या अजिबात नाही, मला प्रेम वाटतं म्हणूनच मी हे सारं करतो, पण हे सांगण्यासाठी मुद्दाम मी सभा घेणार नाही, कारण माझी कामं राहिली, सभा घ्यायची कशाला. आणि म्हणून ते गर्दीच्या आहारी कधीही गेले नाहीत. गर्दीपासून सदैव दूर राहणारा आणि गर्दीवरती प्रभुत्व गाजवणारा तो एकमेव नेता होता. नाहीतर नेत्यानं जनतेशी संबंध सोडला की लोक म्हणतात काय ना आपली गरज नाही. पण सावरकरांना शेवटपर्यंत लोकांचं हे प्रेम लाभलं, लोकांनी सुद्धा हे मान्य केलं. एकांत त्यांना एवढा प्रिय होता की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावरकर काही काळ डोळे मिटून गप्प बसत असत, स्वतः विचार करीत असत. आणि त्यावर ते म्हणतात की मी एखादा विचार मांडण्यापूर्वी माझ्या मनाच्या पार्लमेंटमध्ये प्रवेश करतो आणि तिथे विचारमंथन, तत्वचिंतन
खंडन मंडन, पूर्वपक्ष उत्तर पक्ष, हे सारं काही घडतं, सारं काही झडतं आणि मग माझा निर्णय घेऊन त्या पार्लमेंटमधून मी बाहेर पडतो. माझ्या मनाच्या विविध शक्ती तिथे प्रकट होतात, म्हणजे बोलत्या होतात, त्या बोलू लागतात आणि शेवटी त्यातून काही निष्कर्ष मी काढतो. मनाचं पार्लमेंट हे शब्द त्यांचे आहेत. त्या चिंतनशीलता हा एक त्यांचा गुण होता आणि त्याचा उपयोग त्यांना आयुष्यामध्ये झाला. हा त्या मनाच्या पार्लमेंटचा भाग. पुढं माई आणि स्वतः सावरकर वयानं नाही म्हटलं तरी माणसं थकतात, वयाचा प्रभाव पडतो, तसा त्यांच्यावरती हळूहळू पडू लागला. तर माई या हॉस्पिटलमध्ये असताना कालवश झाल्या. शेवटी कुणीतरी विचारलं, तात्या आता त्यांना विद्युतदाहिनीकडे, ते सरण वगैरे हा विचार मान्य नाही. सावरकर हे शेवटी आधुनिक पद्धतीची जी विद्युतदाहिनी, हे स्मशान नवीन प्रकारचं, फार वेळ घालवायचा नाही, चिताबेता रचायचा नाही, काही वेळ घालवायचा नाही, ती अंमलात आणावी असं त्यांचं मत होतं. तर माईनं आता शेवटी घरी आणायचं का, काही त्यांच्या पार्थिव देहाचं पूजन करून मग धाडायचं का. तर सावरकरांनी सांगितलं, तिला आता घरी आणू नका, परस्पर तिकडेच नाही. पण त्यात तुम्हाला शेवटचं दर्शन, इतकी वर्ष ती आणि मी बरोबरच होतो, येतोच आहे मी, आता मुद्दाम तिला घरी कशाला आणता. मग याला एक कणखरपणा लागतो. मग ही एक प्रकारची खरं म्हणाल तर थोडी विचार किंवा तर्कनिष्ठुरता होती, ती त्यांच्यात होती. आणि पुढे जेव्हा सावरकरांना काही कारणाने म्हणा किंवा त्यांचं त्यांना कळल्यामुळं म्हणा असं वाटलं की आपल्या शारीरिक क्षमता खूप कमी होत आहेत, काही महोत्सव हे त्याही स्थितीत साजरे झाले. सावरकरांना दोन्ही जन्मठेपीची सजा ही सलगपणे जर का भोगावी लागली असती तर 1960 साली ते मुक्त होणार होते. 1960 साली शेवटी मृत्युंजय दिन या नावाचा एक मोठा सोहळा देशभर साजरा करण्यात आला. देशभर की सावरकर केव्हाच आमच्यात आलेले आहे, काय भाग्य आहे वगैरे, लोकांना त्यात आनंद झाला. त्यानंतर 57चं समर, तर शताब्दी समारोह झाला 1957 साली. त्यावेळी दिल्लीच्या रामलीला मैदानावरती सावरकरांचं व्याख्यान झालं आणि ते व्याख्यान हा प्रतिम वक्तृत्वाचा नमुना होताच, पण या भरतखंडाच्या रक्षणासाठी सिद्ध झालेल्या असंख्य युवकांच्या दर्शनानं माझ्यासारखा माणूस जीवनाच्या अंतकाळी सुद्धा उभारी धरून उभा आहे सांगत होते सावरकर. बळ बांधून माणसं ऐकत होते. 56 साली लोकमान्य टिळकांची शताब्दी झाली आणि शनिवार वाड्यापुढे एक मोठी सभा भरली होती. त्या सभेमध्ये लोकमान्यांना सावरकरांनी पाहिलं होतं. लोकमान्य हे त्यांचं खरं स्फूर्तिस्थान होतं. आर्यधर्माचे अभिमानी आणि नीतिमत्तेमध्ये निपुण असणारे लोकमान्य मला दैवता समान आहेत असं ते म्हणत असत. तर भाषण करताना सावरकर एवढंच म्हणाले की आज लोकमान्यांच्या स्मृतीला काही तोफांची सलामी द्यायला हवी होती, पण अजूनही ज्यांच्या मुळं स्वातंत्र्य मिळालं त्या लोकमान्यांच्या बाबतीत हे करावं आणि हे खडावं असं वाटणारी माणसं सरकारात नसावी, ही खेदाची गोष्ट आहे. हे त्यानेच बोलावं. अहो बाकीचे म्हणाले असते कशाला झुकवता, त्यांना तुम्ही सुचवलं असतं, पत्र लिहिलं असतं तर सलामी दिली असती. अहो असं सांगून का कुठे घडतं. म्हणजे याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक प्रकारची निर्भयता ही होती. म्हणून हे समारंभ हे साजरे होत होते आणि त्यांच्या त्या काळातही त्यांची भाषणं मी खरं ऐकतच होतो. एक तो मला मुळात मराठी भाषेचा अभिमान, पौरुषाचा पराक्रमाचा अभिमान आणि सावरकरांनाही खरं हिंदुत्वाचा अभिमान, या साऱ्या गोष्टी जमून आलेल्या होत्या. तर शेवटी आपली काया देशासाठी आपण शिणवली. आपण कोणासाठी काही केलं नाही, पण देशासाठी केलं. हा देश समग्र भारत, अखंड भारत म्हणून स्वतंत्र व्हायला हवा होता, पण शेवटी विदीर्ण भारत म्हणून पण स्वतंत्र झाला. मला त्याचा आनंद आहे असं सावरकर म्हणत होते. आणि शेवटचा जो त्यांचा आजार, त्या डॉक्टर्स येत होते, तपासत होते, सांगत होते. सावरकर एवढंच म्हणाले, शरीराच्या उपयुक्ततेला काही मर्यादा असतात, तुम्ही तरी करून काय करणार. मला आलेली क्षीणता इतकी विकोपाला जाऊन पोहोचली आहे की आता मी पायावरती उभा राहू शकेन असं मला वाटत नाही. आणि तुम्ही सुद्धा असा आग्रह धरू नका, अट्टास बाळगू नका आणि रडत खडत कसं तरी बिछाण्यावर पडून लोकांच्या अनुकंपेचा, करुणेचा, दयेचा विषय होऊन जगावा असं मला वाटत नाही. आणि मग त्यांनी आपला निश्चय व्यक्त केला, समाधी मरणाचा, प्रायोपवेशन आपण म्हणतो,
की आता अन्न त्याग करतो, आता पाणीही घेणार नाही. प्रभा नावाची त्यांची मुलगी लाडकी, नंतर मला ती भेटलीही होती, ती आली, बोलावून घेतलं की लेकीचं वडील ऐकतील, प्रभा तू तरी सांग. पण तात्या एवढंच म्हणाले, प्रभे तू वाटेल तो आग्रह धर, पण आता हा आग्रह धरू नकोस. याचं कारण शेवटी माणसंही कोमेजून जातात आणि जशी येतात तशी जातात. मी तुला हे सगळं समजावून दिलंय, तू विसरून जा, तूही विसरून जा. आणि हळूहळू खरं ती प्राणज्योत विझत जावी तशी खरं ती गेली. तसं सावरकर कदाचित 10-15 वर्ष जगूही शकले असते, पण हे बिछाण्यातलं जगणं या वीराला नको होतं. अंगाभोवती बेड्या असताना, 2 जन्मठेपीची सजा फरमावली असताना सिंहाचं जीवन जो जगत होतं त्याला चिलट्याचं मरण नको होतं. म्हणून शेवटी मरणाला त्यांनी हाक मारली आणि असू देत, आता तू आलास तरी चालेल. म्हणजे शेवटी मरणाशी हस्तांदोलन करणारा हा माणूस, त्यानं हा इहलोक सोडला, तो वैज्ञानिक पद्धतीनं, म्हणून त्याला विज्ञान समाधी म्हणता येईल. जसं काही जैन साधू हा प्रयोग करतात की हे शरीर आता पुढे काम करू शकत नाही, ही एक प्रकारची सल्लेखना असते. तसं सावरकरांनी विज्ञान समाधी घेतली. आपल्या अनेक निष्ठानिशी जगणारा एक माणूस हा अगदी अलीकडे होऊन गेला. त्याची सारी मतं स्वीकारली पाहिजेत असं नाही, पण बुद्धीला पटणारी मतं आनंदानं स्वीकारावी. त्यामुळे आम्ही तर मोठे होऊच, पण आमचा देशही